लेट्स डू अन एक्सपेरिमेंट काइंड ऑफ. असं म्हणून की एका कंपनीमध्ये 100 एम्प्लॉई असं म्हणूयात की तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटला 4 कोटी टाकलेत इन्स्टंट. ओके, तरी पण लोक तिथं ते काम करायला जातील की काय चूज करतील? व्हॉट डू यू थिंक? म्हणजे मला असं वाटतं की माणसाची हाव संपत नाही. हे मी माझ्या पुलाबाळांसाठी ठेवतो, आता माझ्यासाठी कमवतो. मग हे माझ्या पंतूंना होईल, माझ्या नातवांना होईल, मी माझ्यासाठी कमवतो. आपल्या आई वडिलांना तसंही मुळात अन्न वस्त्र निवारा हेच अगदीच. कुठं आनंद वगैरे पोट Correct. भरल्यानंतरच येतं ना त्या सगळ्या गोष्टी. मला असं वाटतं की आत्ताची मुलं त्यातल्या त्यात बरीच बेफिकीर आहेत आणि अनसर्टनिटीवर विचार करणारे आहेत, की त्यांना असं वाटतं की भाई ह्या 8 ते 9 ते 5च्या ह्याच्यामध्ये मला नाही पडायचंय. ओके, खरं बघायला गेलं तर आपल्या आधीची पिढी अशी होती की त्यांना स्टॅबिलिटी हवी होती. पण मी आत्ताची पिढी जी बघते ती लग्न व्यवस्थेकडं, मुलं व्यवस्थेकडं किंवा पेरेंटिंगकडे किंवा इतर जग सगळ्याच गोष्टींकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघायचा ट्राय करते. हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे की तुम्ही म्हणता हा ठीक आहे, झोप नाही लागत, मी देईन पैसे सायकॅट्रिस्टला, सायकॉलॉजिस्टला आणि मला मी झोप विकत घेईन किंवा मी माझ्या सगळे बिछाने खूप खूप असे महागातले घेईन आणि मी त्याच्यावर मस्त झोपेन. पण तसं नाही आहे ते. भले तुमच्याकडे पैसा खूप असला तरी नाती, माणसं आणि आंतरिक समाधान नावाची जी गोष्ट असते ती तुम्ही विकत नाहीच घेऊ शकत. आणि ह्याच्यावर कुणीही किती डिबेट केली तरी हे एक सत्य राहतच. पैसा हा पायातल्या चपलीसारखा असतो. चप्पल नाही घातली असं आपण करू नाही शकत, त्याची गरजच आहे, चप्पल घातलीच पाहिजे. पण म्हणून आपण चप्पल गळ्यात नाही अडकवत, करेक्ट. तिला पायातच ठेवलं. 15 नाही घेत. हा, किंवा तेच आहे की मी अगदी 150 चपला घेतल्या असं नाही होत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही बिझनेस आणि जवळजवळ जीवनातील सर्वच क्षेत्रातील छान माहिती तुमच्यासाठी घेऊन येत राहू. पुढं जाण्याआधी मला आमच्या प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचं आहे. द स्कूल ऑफ क्लॅरिटी इज अ प्रोजेक्ट बाय द असेंडा कन्सल्टिंग. असेंडा कन्सल्टिंग काय आहे तर बिझनेस रिलेटेड सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी एक फर्म आहे जी की 3 की एरियाजमध्ये काम करते. पहिलं कन्स्ट्रक्शन कॉस्ट कंट्रोल आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट, दुसरं ब्रँड डेव्हलपमेंट आणि बिझनेस कन्सल्टन्सी, तिसरं वेबसाईट्स आणि डिजिटल सोल्युशन. या 3 की एरियाजमध्ये काम करते. हिज असेंडा कन्सल्टिंग द स्कूल ऑफ क्लॅरिटीच्या माध्यमातून बिझनेस आणि जवळजवळ जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये अवेअरनेस आणि अंडरस्टँडिंग निर्माण करण्याचा प्रयत्न करते. हे आमचं काम त्याच दिशेने केलेला एक प्रयत्न आहे, जिथं विचार, अनुभव आणि मार्गदर्शन याद्वारे आम्ही लोकांपर्यंत उपयोगी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो हाऊ आर यू? आय एम फाईन. ओनली फाईन? आय एम गुड. ओके, हाऊ टू बी हिअर? कसं वाटतंय? मला छान वाटतंय. ऍक्च्युली मी खूप एक्सायटेड आहे की कारण मला माहिती नाही की काय मी बोलणार आहे. सो लॉट्स ऑफ एक्साइटमेंट आणि थोडीफार भीती वाटते मला सध्या काय पद्धतीचे प्रश्न येतील याच्यासाठी. ओके, पण या बाकी ऑल गुड. ग्रेट. युजली आपण काहीतरी काही दिवसांपूर्वी 3-4 दिवसांपूर्वी मी तुला प्रश्न पाठवले आणि ते तू वाचून तुझं असं झालं की ओके ते तुझ्याकडून फार जेनरिक आन्सर येतील, म्हणजे ते काय म्हणू शकतो स्पेशल प्रश्न नाही आहेत तुझ्यासाठी. आणि नंतर मी असा विचार केला की युजली मागच्या वेळी आपण जे बोललेलो तेही फार स्पेशल असं काही नव्हतं, तरीही यू ऑल्सो एन्जॉयड, दोज हू लिसन दे ऑल्सो एन्जॉयड. मग मला हाच प्रश्न विचारायचा आहे की अनसर्टनिटीज आयुष्यातल्या किंवा एकूण गोष्टींमधल्या काइंड ऑफ आयुष्य मजेशीर करतात का? व्हॉट डू यू थिंक? हे पहा, म्हणजे मला तरी असं वाटतं की व्हॉट आय एक्सपेक्टेड फ्रॉम माय लाईफ इज ऑल अबाउट सरप्राइजेस. म्हणजे मला माझ्या आयुष्याकडून खूप सारे सरप्राइजेस हवे आहेत. आणि म्हणजे इट्स अबाउट दोन्ही वेनी की जे काही होणार आहे ते मला आधी कळावं अशी एक भावना पण असते, पण ते कळत नाही आणि त्याच्यामुळे येणारी मजा असते ती पण असते. आता जेव्हा माझ्याकडं प्रश्न ऑलरेडी असणार होते या पॉडकास्टसाठीचे, तेव्हा असं झालं की हां, म्हणजे मी काय बोलणार आहे हे ऑलरेडी प्रिपेअर्ड होतं माझ्या डोक्यामध्ये. पण मग ते प्रत्येक वेळेस आपल्याच आन्सरला आपण खूप वेळा ॲनालाइज करतो, जज करतो आणि मग ते खूप वेळा करून मला असं वाटलं की यार मी काही असं वेगळं नाही बोलू शकणार आहे या प्रश्नांवरती.
म्हणजे तेच तेच होईल किंवा माझी उत्तर फार जेनरिक होतील की जे सगळ्यांना माहिती आहेत. मी असं काही वेगळं नाही सांगू शकेन. तर मग मला मजा नाही येणार. म्हणजे जर का मला ऑलरेडी माहिती असेल की मी काय बोलणार आहे, तर मला मजा नाही येणार आणि ते सरप्राईज नाही राहणार. सो म्हणून माझं असं होतं की कदाचित लेट्स मेक इट थोडं सरप्रायझिंग. मग कदाचित मी जे बोलणार आहे हे मला माहिती नाहीये, पण मी जे काय बोलेन ते मग कदाचित इम्प्रॉम्प्टू आणि भारी असेल. सो म्हणून असं होतं की इट्स नॉट अबाउट जस्ट दिस पॉडकास्ट, पण आयुष्यात पण बऱ्याच गोष्टी अशा असतात किंवा असल्या तर मला मजा येईल की ज्या मला माहिती नाही आहेत, जिथं मी काय करेन हे मला माहिती नाही आहे, पण ऑन दॅट मुमेंट मी जे काय करेन ना ते भारी होऊन जाईल आणि मग मला खूप भारी वाटेल. आता हे दुसऱ्या वेळी पण होऊ शकतं की मी त्या वेळेस काहीतरी खूप गंडली आहे आणि कदाचित मला ह्या आधी माहिती असतं तर मी प्रिपेअर्ड असते आणि एवढा गणकेपणा केला नसता. पण अगेन त्या गंडण्यामध्ये पण एक जी मजा आहे ती मला मिस नाही करायची ऑल ओव्हर आयुष्यात सुद्धा. सो या. ओके. मला हेच आता प्रश्न पडतो की समजा एखाद्याला उदाहरणार्थ तुलाच समजलं की ह्या दिवशी तुझा मृत्यू होणार आहे, विल यू रिअली लिव्ह लाईक हॅपीली आफ्टर दॅट? हे माहिती झाल्यानंतर की ओके मी आता ह्या दिवशी ह्या वेळी असं मरणार आहे, तर त्यानंतर आता ते ॲट द एंड इट्स अल्टिमेट ट्रूथ ऑफ द लाईफ, राईट? तर ते तुला समजलंय की ह्या दिवशी आपण मरणार आहे, तर ज्या दिवशी समजलंय तिथंपासून ते तिथंपर्यंत तू आयुष्य काय आहे, म्हणजे कशा पद्धतीनं असेल? मला असं वाटतं की हे खूप पर्सनवर डिपेंड करतं. आता ज्या पद्धतीची व्यक्ती मी आहे, तर मला जर कळलं मी कधी मरणार आहे, तर मी त्याचा विचार जास्त करेन की अरे लेट्स से 24 तारखेला मी मरणार आहे, 24 तारखेला मी मरणार आहे आणि मी मरणार आहे म्हणून मी काहीतरी चांगलं करणं. आणि इन जनरल मला माहिती नाही मी मरणार आहे की नाही, त्याच्याशी काही रिलेशन नाहीये, पण तरी सुद्धा मी माझा प्रत्येक दिवस चांगला जगणं, ह्या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर मी जशी पर्सन आहे किंवा जशी व्यक्ती आहे, ज्या पद्धतीने मी विचार करते, त्यानुसार मला ती अनसर्टनिटी जपायला जास्त आवडेल मरणाबद्दलची पण, सो दॅट मी माझा प्रत्येक दिवस खूप मनसोक्त जगेन, कारण माहिती नाही मी कधी मरेन. वेअर ॲज कदाचित दुसरे पर्सन कोणी असेल किंवा दुसऱ्या विचारांनी चालणारा व्यक्ती असेल, तर त्याच्यासाठी ती डेट माहिती असणं त्याच्या आयुष्यातली मजा वाढवू शकतं की चला माझ्याकडे एवढाच वेळ आहे तर मी हे अजून जास्त फुलफिल असं काहीतरी जगेन. पण मला तसं नाही वाटत. मला प्रत्येक दिवसच फुलफिल जगायला जास्त मजा येईल जर माहिती नसेल तर. या कृष्णदेवरायाची आणि तेनालीरामाची एक गोष्ट आहे. तर त्यात काय होतं की कृष्णदेवराय आधी खूप व्यायाम करायचा, असं स्लिम छान होता, आणि एका काळानंतर तो सेडेंटरी लाईफस्टाईल जगायला लागला वगैरे. आय थिंक हा आपल्याला धडा होता ओके इंग्लिशमध्ये. तर तसं खूप काय म्हणू शकतो सुखलोलूप आयुष्य वगैरे जगायला लागला, प्रॉपर सुटला वगैरे थोडक्यात सगळ्या बाजूंनी. आणि एकदा काय झालं, त्यांना अशी सांगितलं की त्याला पण वाईट वाटायला लागलं की अरे हे काय आहे, वाईट आहे खूप जास्त. तर त्यांना अशी दवंडी पिटली की सगळीकडे असं आव्हान केलं की मला असा कोणता मार्ग सांगेल कोणी ज्यानं विनासायास मी माझं सगळं वेट कमी करेन आणि प्रॉपर छान असा स्लिम होईल, तर त्याला बक्षीस देईन. अर्थात हे कोणच सांगत नव्हतं. आणि एकदा काय झालं, तेनालीराम आला आणि त्या दरबार त्याचा भरला होता. त्याने एका माणसाला बोलवलं जो ज्योतिष सांगतो. तो आला दरबारात आणि तो म्हटला की महाराज, तुमचा मृत्यू या महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणार आहे आणि तुम्ही मरणार आहात. ओके. तर कृष्णदेवरायाने त्याला पहिल्यांदा जेलमध्ये टाकलं आणि म्हटलं जर मी नाही मेलो तर तुझं काही खरं नाहीये, तुला हत्तीच्या पायाखाली दिलं जाणार वगैरे वगैरे काइंड ऑफ. तर तेनालीराम पण म्हटलं ठीक आहे, इट्स ओके फाईन. तर तसे दिवस गेले आणि 30व्या दिवशी पुन्हा दरबार भरला, 31व्या दिवशी काय असेल तो महिना. तर तो जिवंत होता कृष्णदेवराय त्या वेळेपर्यंत. त्याला माणसाला आणलं की तू सांगितलं होतं भविष्य वगैरे असं. तर तेनालीरामाने हळूच नारसा आणला, त्या कृष्णदेवरायला दाखवला, तर तो पूर्ण स्लिम झाला होता. सो त्याला तो मार्ग सापडला. त्या एकूण एका महिन्यामध्ये काय झालं, ही डिडंट हॅव गुड टाइम टू इट फूड, किंवा ते अन्न पण त्याला नीटसं पचत नव्हतं. तो टेन्शनमध्ये होता, आता काय होणार, 1 महिनाच राहिलंय फक्त, आयुष्य किती वगैरे. सो मला असं वाटतं की अनसर्टनिटीज उलट छान असतात आयुष्यातल्या. किंबहुना ज्या माणसाला कळेल की ह्या वेळी आपण मरणार आहे ना, त्यानंतर कॉन्स्टंटली हाच विचार राहील की मरणार आहे, मरणार आहे. मला नाही वाटत की त्यानंतरचा तो मनुष्य आनंदी जगू शकेल.
हो ना. करेक्ट. म्हणजे मला तेच वाटतं की हे पण प्रत्येक व्यक्ती परत्वे बदलणारा अप्रोच वाटतो मला. कारण ते आहे की समजा तुझ्याकडे 1 कपच कॉफी आहे, तर तू त्याच्यामध्ये प्रॉपर साखर टाकून किंवा तुला जशी हवी तशी ती करून तू पिशील. पण वेळेस तुला माहिती नाहीये की तुला किती अमाउंटमध्ये कॉफी करायची आहे किंवा किती करायचं आहे, तर तुझ्याकडे काहीच अंदाज नसतो त्याचा. तर ते गंडू पण शकतं. सर मला असं म्हणायचं की ते चुकणं याची भीती वाटणं आणि चुकलंय त्याची मजा घेणं, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि जर त्या तुम्हाला जमल्या किंवा त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश तुम्हाला करता आलं, म्हणजे भीती ही नेहमी निगेटिव्ह इमोशन म्हणून आपण घेतो खरं आहे, पण ती एक किक पण असते त्याच्यात. करेक्ट. किंवा त्या भीतीमध्ये आज कुछ तुफाने करते है वाली ती फिलिंग पण असते. आणि ज्या मुवमेंटला आपण ती भीती ओव्हरकम करून पुढे जातो, त्यानंतर जे भारी वाटतं स्वतःबद्दल किंवा आपण ज्या पद्धतीने या सगळ्याला डील केलं त्याबद्दल, तर ती फिलिंग मग आपण कधी घेणार? जर का सगळ्याच गोष्टी माहिती झाल्या आणि सगळ्याच गोष्टी अशा अशाच करायच्या आहेत, या पद्धतीनेच जायचं असं आहे, असं जर का सगळं ठरवून करायला गेलो, तर ती मजा नाही राहत असं मला वाटतं. कदाचित चुकण्याची प्रोबॅबिलिटी कमी होऊ शकते, गोष्टी चुकीच्या घडण्याची प्रोबॅबिलिटी कमी होऊ शकते, पण मग मजा नसेल तर काय काय मुद्दा आहे? तर असंही मला वाटतं. कॉर्पोरेटमध्ये किंवा एखाद्या काय म्हणू शकतो आपण, जिथं लोक जॉब करतायत, इव्हन गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये पण ना, माझा पुढचा आठवडा काय आहे ते मला माहिती असतं. त्यामुळे आजकाल काय होतंय की ते बोर्डमनेस किंवा ते उद्या काय होणार आहे माहिती आहे, ते सगळं एक 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 सारखं, जसं की कोलूला बैल जुंपतात ना, त्याला माहिती आहे तेवढंच फिरायचं आहे. सो ती न्यूनेस किंवा क्रिएटिव्हिटी, काहीतरी नवीन घडणार आहे, सरप्राइजेस हे नाही आहेत. ह्यामुळे ते होतंय का तुला वाटतंय की लोक फ्रस्ट्रेटेड होत आहेत किंवा कॉर्पोरेटमध्ये खूप जास्त प्रमाणात एन्झायटीज वगैरे आहेत, किंवा ती लोक ह्या सगळ्या गोष्टींमुळं सिगारेट असतील, म्हणजे तू माहितीच असेल की पुण्यातला हब हिंजवडी वगैरे, तिथं फुकणारी संख्या तिकडेच जास्त आहे, किंवा नाईट क्लब्स वगैरे खूप जास्त तिकडेच जास्त आहे, मग इकडे वळत आहेत. काय म्हणणं आहे याबद्दल? मी तुला सांगू का, म्हणजे मला माहिती नाही हे असं का आहे, पण मानवी वृत्तीच अशी आहे की वी टेंड टू गो फॉर अ स्टॅबिलिटी. आपल्याला स्टॅबिलिटी हवी असते, म्हणजे आपल्याला तो फर्मनेस, ती सर्टनिटी हवी असते, कारण लाईफ इज व्हेरी अनसर्टन. तर मग हे असं आहे म्हणून आपल्याला त्याच्या विरुद्ध जे आहे ते हवं असतं. म्हणजे लाईफमध्ये काहीच माहिती नाहीये म्हणून आपण त्या मार्गाने प्रवास करतो की मला आता माहिती करून घ्यायचंय, माहिती करून घ्यायचंय. सो कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारी लोक किंवा इंजिनियर वगैरे होऊन त्या सगळ्या IT सेक्टरमध्ये काम करणारी लोक ही तिथं गेलेलीच असतात मुळात त्या सर्टनिटीसाठी, की मला एक लाईक लेट्स से XYZ अमाऊंट मिळणार आहे ॲज अ पगार म्हणून, मला XYZ एवढंच काम करावं लागणार आहे, किंवा 9 to 5चा जॉब आहे तर मी तिथं स्वतःला पॅकच करून घेणार आहे, त्या वेळेत मी दुसरं काही करू शकणार नाही आहे. आणि ते माहिती असणार आहे मला की नेमकं पुढं काय काय करत जायचंय. तर ही स्टॅबिलिटीच मुळात हवी आहे म्हणून आपण ते करिअर बऱ्याचदा चूज केलेलं असतं, किंवा समाजात तसा एक अप्रोच आहे की इंजिनिअरिंग किंवा लेट्स से MBA किंवा कॉर्पोरेटमधले जे काही करिअर्स आहे ते तुम्हाला स्टॅबिलिटी देतात. सो त्याच्यासाठी म्हणूनच तिथे गेलेले लोक असल्यामुळं त्यांनी तो बोर्डम मी म्हणते विकत घेतलेला असतो. म्हणजे इट्स नॉट लाईक की त्यांना सफर करावं लागतंय, पण ओके, विकत घेतलेलं या असतं. म्हणजे त्यांनी बोर्डामध्ये ते पैसे म्हणजे इट्स लाईक की त्यांनी तो मागवून घेतलेला आहे की हो आम्हाला असाच बोर्डम हवाय. पण मग मुद्दा तोच आहे ना की मी जे आधी म्हटलं की व्यक्तिपरत्वे बदलण्यात जाणारी ही गोष्ट आहे. मग ज्या व्यक्तीला मुळात आयुष्यात सरप्राईजेस हवेत किंवा बोर नाही व्हायचंय किंवा काहीतरी नवीन कंटिन्यू करत राहायचंय, तो मोस्ट ऑफ द टाइम या अशा सेक्टरमध्ये रमत नाही. त्याला ह्या गोष्टी बोर होतात किंवा मुळातच तो या अशा मार्गाला जात नाही. तो आधीपासूनच काहीतरी वेगळे 4 मार्ग शोधून त्याने ठेवलेले असतात की मला हे आवडणार आहे, मला ते आवडणार आहे, मला ते आवडणार आहे. लेट्स से मला फिरायला आवडतं, मला खूप जास्त गोष्टी एक्सप्लोअर करायला आवडणार आहेत. मी ते 9 to 5च्या जॉबमध्ये कंटिन्यू राहू शकत नाही. माझ्या लॅपटॉप समोर मी कंटिन्यू त्या स्क्रीनला बघत राहू शकत नाही, किंवा टाइम टू टाइम जेवणं, टाइम टू टाइम खाणं पिणं, उठणं बसणं हे माझ्याच्याने होणार नाही. सो अशी जी लोक आहेत ती रिबेलियस होतात आणि या सगळ्या व्यवस्थेला प्रश्न करून तिथून निघून जाण्याचा किंवा तिथं एक वेगळा क्वेश्चन मार्क तयार करून राहण्याचा पण प्रयत्न करतात, किंवा या सगळ्या याच्यामध्ये जे गुंतलेले आहेत तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. पण ज्यांना हेच हवं आहे, ज्यांना ती स्टॅबिलिटीच हवं आहे, त्यांच्यासाठी तो बोर्डम हा त्यांनी मागून घेतलेली गोष्ट आहे. त्यांना तो हवा आहे आणि दे आर ओके विथ दॅट. तर मला अगेन असं वाटतं की जर इफ दे आर ओके विथ दॅट, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे?
लेट्स डू अन एक्सपेरिमेंट काइंड ऑफ, असं Yeah. म्हणूयात की समजा त्या सगळ्या कॉर्पोरेटमध्ये एका कंपनीमध्ये 100 एम्प्लॉय आहेत. त्या 100 जणांना असं सांगितलं की तुम्हाला आयुष्यभर किंवा जे काय असेल इन्क्रीमेंट तो पगार न करता मिळणार आहे तुम्हाला. स्टॅबिलिटीच हवी आहे ना पगाराची. तर किंवा असं म्हणूयात की तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटला 4 कोटी टाकलेत इन्स्टंट. ओके, तरी पण लोक तिथं ते काम करायला जातील की काय चूज करतील? व्हॉट डू थिंक? तुला काय वाटतं की हा एक्सपिरियन्स समजा केला एखाद्या वेळी की सगळ्यांच्या अकाउंटला 4-5 कोटी टाकले किंवा 10 कोटी समज, जे की पुरतात आयुष्यभर लक्झरियस जीवन जगण्यासाठी, 10 कोटी टाकले 100 जण, तर ते पुन्हा तेच चूज करतील मी आता काम करतोय त्या तिथं सेम तेच काम, की काहीतरी वेगळं करायला जातील? तुला काय वाटतं? म्हणजे मला असं वाटतं की माणसाची हाव संपत नाही. ओके, तर तिथंच काम मला- करतील का ते अजून? हो, मला असं वाटतं की त्यांना असं असेल की हा ठीक आहे, हे मी माझ्या मुलाबाळांसाठी ठेवतो, आता माझ्यासाठी कमवतो. मग हे माझ्या पंतूंना होईल, माझ्या नातवांना होईल, मी माझ्यासाठी कमवतो. सो हे जे संचय करण्याची वृत्ती आहे ती असतेच कुठेतरी माणसाकडे. आणि अगेन ते आय डोंट नो वाय आपण आयुष्याला एवढं घाबरतो का? आणि आपण सगळेच आयुष्याला खूप घाबरणारी माणसं थोडीशी असतो. त्यातून कुठेतरी आपण मग वाचनाचा आपल्याला आधार मिळतो, कुठल्या तरी नव्या गोष्टींचा आधार मिळतो, पुस्तकांचा आधार मिळतो, माणसांचा आधार मिळतो. आणि म्हणून अशा पद्धतीने विचार करायला लागतो की आयुष्याला घाबरायचं नाही, आयुष्याला जगायचं आहे. पण व्हॉट अबाउट अशी माणसं ज्यांना हा आधार मिळालेला नाहीये, ज्यांना अशी चांगली माणसं मिळालेली नाहीयेत, ज्यांना अशी चांगली पुस्तकं मिळालेली नाहीयेत, त्यांच्याकडे तशी विचार करण्याची पद्धत तितकी डेव्हलप झालेली नाहीये, अशा माणसांसाठी ते नाहीये. म्हणजे बेसिकली ज्या पद्धतीने आपण आयुष्याला जगायला शिकलो ती माणसं तशा पद्धतीने जगायला नाही शिकणार, वेअरच ती घाबरत राहणार. सो आयुष्याला कंटिन्यू घाबरत घाबरत जगायचंय की मनापासून जगायचंय हा आपला चॉईस आहे, हा ज्याचा त्याचा चॉईस आहे. सो भलेही उद्या मला 10 कोटी जरी मिळाले तरी मला जर मला जर काही ना काहीतरी करणं, कारण आपण नुसतं बसून नाही राहू शकत बिईंग ह्युमन. म्हणजे फक्त मी अशी दगडासारखी बसून राहिले आणि मला फक्त चला ज्या त्या वेळेस मला खायला प्यायला मिळालं आणि मी एका जागी बसून, असं नाही होऊ शकत. मला काही ना काहीतरी करणं भाग आहे. आणि अगेन मग मी तर असं म्हणेन की तू असं बघितलं असशील की रिटायरमेंट नंतर म्हणजे काम वगैरे संपल्यानंतर सुद्धा माणसं एक रुटीन सेट करतात. कारण अगेन तीच स्टॅबिलिटी हवी आहे. बरोबर. म्हणजे मी पुढच्या क्षणी काय करणार आहे हे मला माहिती नसेल तर ती धाकधूक राहते आणि त्याच्यामुळे भीती जास्त तयार होते. आणि त्या भीतीला जास्त आपण घाबरतो, ती नको वाटते, म्हणून आपण कुठेतरी परत स्टॅबिलिटीकडे जातो. सो असं सगळं ते एकात एक गुंतलेले मुद्दे आहेत असं मला वाटतं. त्या हाऊ ह्या गोष्टीवरती ना, म्हणजे मी रिसेंटली स्नेहा मॅडम बरोबर पॉडकास्ट करत होतो महिला दिनाचं, मे बी तू बघितलं असशील, आय डोंट नो. तर त्याच्यात मी हे सांगत होतो की महिलांनी का कमवलं पाहिजे वगैरे. तर मी हे सांगत होतो की कमवण्याची सगळी जबाबदारी पुरुषांवरतीच का, मी का कमवायचंय, म्हणजे मी माझ्या घरात पांढरा हत्ती का पाळू? तुला जर कमवता येत असेल, 1,00,000 रुपयांची गरज आहे, तर तू तुझे 50 कमव, मी माझे 50 कमवतो. इज दॅट ओके? जो ते एक्स्ट्राचे 50 कमवायला लागणार आहेत ना मला, त्या 50 कमवण्याच्या काय म्हणू शकतो ऐवजी मी वेळ विकत घे. म्हणजे संध्याकाळी मला 8 ते संध्याकाळी 8 काम करावं लागत असेल त्या 1,00,000साठी, तर मी काय म्हणेन, मला 8 ते मी 5च करतो, राहिलेला 3 तास मी व्यायाम करेन, मी काहीतरी खेळेन, मी काहीतरी जाईन किंवा काहीतरी छान करेन. वेळ विकत घेण्यात असेल, दुसऱ्या व्यक्तीची जबाबदारी घेण्याऐवजी मी माझ्यात इन्व्हेस्ट करेन. तिचं करू देत, तिचं महत्वाचं आहे, तिला मन करणं. करेक्ट. सो त्यानंतर असं म्हटलं की नाही, लोक ते 3 तास पण कमवायला असं काहीतरी विचार करतील, त्या 3 तासात म्हणणार संध्याकाळच्या. सो मला हे खरंच अम्युजमेंट वाटले की ओके, माय गॉड, म्हणजे नाही आहे का साहित्य, त्यानंतर फिल्म, नाटकं किंवा काहीतरी छान वाचणं असेल, फिरणं असेल, हे नाही का म्हणजे एक्साइट करत राहिली लोकांना? म्हणजे येस, तू कम्प्लीट कर. म्हणजे मला हे खूप असं तिथं वाईट वाटलं की ओके, लोक त्यानंतर ही नंतर पैसाच कमवतील का? म्हणजे माझ्याकडे समजा वेळ आहे आणि माझं आता भागले, मला 10 कोटी दिलेत, ओके, तर मी म्हणणार नाही, इट्स ओके, फाईन, आय हॅव इनफ मनी, आता मी काहीतरी काम करेन, मी फुकट काम करेन काहीतरी छानपैकी मला आवडणारं, किंवा कुठेतरी काहीतरी वाचेन किंवा लिहीन वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. लोक त्यानंतर पण पैसेच कमवतील का? म्हणजे आय हॅव बिग डाऊट अँड क्वेश्चन अबाउट दिस. व्हॉट डू यू थिंक? ह्याच्याविषयी ऑब्झर्वेशन काय आहे? म्हणजे संपणारच नाही का ह्याची हाव पैशाची? हे बघ, मला असं वाटतं प्रत्येक वेळेस की तुकारामांनी पण सांगितलं की चित्ती असू द्यावे समाधान. तर ते समाधान तुमच्या पास्ती म्हणजे तुमच्या जवळ आधीपासून असलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही काहीच नाही करू शकत. सो ती अतृप्ती आहे ना, ती आपल्याला मिळालेली आहे आणि यू टेन टू गेट अ तृप्ती. म्हणजे तुम्ही तिकडे जाण्याचा प्रवास तुमचा सुरू होणार आहे, तुम्हाला करावा लागणार आहे, नाहीतर मग अतृप्ती ऑलरेडी आहेच आपल्याकडे.
पण ही जी समज यायला पाहिजे ना की तृप्तीकडे जाण्याचा प्रवास, समाधानाकडे जाण्याचा प्रवास कुठल्या मार्गाने करायला पाहिजे, ती समज येण्यासाठी तू जसं म्हटलंस त्या इतर गोष्टी महत्वाच्या आहेत. मग चांगल्या मूव्हीज बघणं, चांगली गाणी ऐकणं, चांगली माणसांमध्ये राहणं, चांगलं साहित्य वाचणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या समाधानाच्या मार्गावर आणि मुळात ज्या गोष्टीसाठी आपण एवढी तक 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 करतोय त्या पैशापेक्षा कुठेतरी वेगळ्या दिशेला जाण्यासाठी मदत करणाऱ्या आहेत. आणि पैसा म्हणजे मी एक रिसेंटली खूप छान वाक्य ऐकलं अमृत बंगांकडून. त्यांची आई त्यांना सांगायची की पैसा हा पायातल्या चपलीसारखा असतो. ओके. सो चप्पल नाही घातली असं आपण करू नाही शकत, त्याची गरजच आहे, चप्पल घातलीच पाहिजे. पण म्हणून आपण चप्पल गळ्यात नाही अडकवत, करेक्ट. तिला पायातच किंवा ठेवलं 15 नाही घेत. हा किंवा तेच आहे की मी 150 चपला घेतल्या असं नाही होत शेवटी. सो पैशाची गरज नाहीये असं नाहीये, पैशाची गरज आहे, पण म्हणून त्याला किती डोक्यावर बसवायचं. बरोबर. आणि त्याही पेक्षा पैशापेक्षा अधिक महत्वाच्या काही गोष्टी मला आयुष्यात हव्या आहेत का, हा प्रश्न आधी स्वतःला विचारला पाहिजे. हे तेव्हा शक्य होईल जेव्हा पैशाची किंमत आपण एक्झॅक्टली करू शकू की माझ्या आयुष्यातल्या 100% आयुष्यातला 31%च मला पैसा हवा आहे किंवा तोच भाग पैशाने व्यापलाय आणि उरलेला 70% मला वेगवेगळ्या गोष्टींनी तो व्यापायचा आहे. हे आधी आपण ठरवणं, म्हणजे थोडक्यात त्या पैशाची किंमत करणं आधी आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. तेव्हा कुठे आपण समाधान आणि तृप्ती आणि या सगळ्या गोष्टींकडे जाऊ. जसं तू म्हटलास की चांगल्या मूव्हीज, माझं शरीर, माझ्या शरीरासाठी घेतलेले कष्ट किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या मला सांस्कृतिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या खूप चांगलं बनवतायत, त्या गोष्टींसाठी मी कधी जाईन जेव्हा मी माझ्या पैशासाठी एक ऑलरेडी कोटा देऊन ठेवलेला असेल की भाई एवढाच आहेस तू, याच्यापेक्षा जास्त मी तुला माझ्या आयुष्यात महत्व देऊ शकत नाही. आणि ही मॅच्युरिटी येण्यासाठी चांगली माणसं मिळणं, चांगली पुस्तकं वाचणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ती मॅच्युरिटी नाही येणार. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे आपण म्हणतोय ना युजली, तर ह्या 2 प्रकृती असतात बघ, की एकाला म्हटलं की तुला आनंदासाठी काम करायचं आहे, त्यातनं पैसा मिळणार आहे, लाईक मनी इज अ बाय प्रोडक्ट, फील लाईक दॅट. आणि एकाला म्हटलंय की खूप पैसा मिळणार आहे पण ते फार आवडत नाहीये काम. तुला काय वाटतंय आता सध्या लोक खूप जास्त चूज काय करतायत आणि त्याचे दुष्परिणाम काय होत आहेत? म्हणजे अशी 2 काम आहेत. एका माणसाला चूज करायला दिलं, यू हॅव 2 ऑप्शन्स. पहिलं, तुला आनंद देणार काम करावं लागणार आहे, डिसेंट पैसा मिळेल, फार जास्त लॅम्बोर्गिनीत नाही फिरणार तू. आणि दुसरं आहे की तुला खूप जास्त पैसा मिळणार आहे आणि ते काम तुला एवढं आवडत नाहीये, मे बी असं संभावना आहे की काही काळानंतर तू बोर होशील. सो आत्ता लोक काय चूज करतायत, जे यंगस्टर्स आहेत खूप जास्त आपल्या वयाचे, आणि त्याचे पुढे जाऊन दुष्परिणाम काय होणार आहेत, तुला काय वाटतं? ओके, आता मी मोस्टली आपल्या वयाचे तू म्हटलाच म्हणून त्याच्याबद्दल बोलते की त्यातल्या त्यात मी जेनझीस बद्दल बोलते. कारण मला आपल्या आई वडिलांना तसंही मुळात अन्न वस्त्र निवारा हेच कुठं आनंद वगैरे पोट भरल्यानंतरच येतं ना त्या सगळ्या गोष्टी. व्हेरी करेक्ट. येस. सो मला असं वाटतं की आत्ताची मुलं त्यातल्या त्यात बरीच बेफिकीर आहेत आणि अनसर्टनिटीवर विचार करणारे आहेत. म्हणजे कदाचित मी ज्या क्राऊडमध्ये राहते, ज्या लोकांना ओळखते, ज्या लोकांसोबत राहते ते तरी, की त्यांना असं वाटतं की भाई ह्या 8 ते 9 ते 5च्या ह्याच्यामध्ये मला नाही पडायचंय किंवा ह्या सगळ्या चक्रात मला अडकून नाही राहायचंय. हे कुठेतरी आता मला असं वाटतं की येत चाललंय जेनझी मध्ये. कारण खरं बघायला गेलं तर आपल्या आधीची पिढी अशी होती की त्यांना स्टॅबिलिटी हवी होती, त्यांना आपली जास्त काळजी होती. पण मी आत्ताची पिढी जी बघते ती लग्न व्यवस्थेकडं, मुलं व्यवस्थेकडं किंवा पेरेंटिंगकडे किंवा इतर सगळ्याच गोष्टींकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघायचा ट्राय करतेय. आणि तो जो वेगळा दृष्टिकोन आहे ना, तो कुठेतरी त्यांना आयुष्यात नेमकं काय हवंय, त्यांच्या आयुष्याचा नेमका पर्पज काय आहे हे शोधण्यासाठी जास्त प्रेरणा देते किंवा पुश करते असं मी म्हणेन. सो मला तरी असं वाटतं की आत्ताची जी पिढी आहे, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे मुबलक प्रमाणात. बरोबर. आपल्या आधीची जी पिढी होती ती कदाचित मी म्हणू शकते की त्यांना घर घ्यायचं होतं, त्यांना चांगली नोकरी करणं होतं, त्यांना त्यांच्या मुलाबाळांना भरवणं होतं, त्यांना वाढवणं होतं, त्यांचे शिक्षण बघणं होतं. आताच्या पिढीकडे इतका स्ट्रगल नाहीये. आता त्यांच्याकडे ऑलरेडी घरं आहेत, आता त्यांच्याकडे ऑलरेडी नोकऱ्या पण अशाच मिळतात, सगळे शिक्षित आहेत, व्यवस्थित डिग्री मिळवलेले आहेत, 1-2 इंटरव्ह्यू दिले तर आरामात त्यांना हवे तितक्या पैशाची नोकरी मिळू शकेल इतकी ऍक्सेसिबिलिटी त्यांच्याकडे आहे, गाड्या आहेत. सो जे गरजेच्या गोष्टी आपण प्रिमेटिव्ह आधी वाटायच्या आपल्या आधीच्या पिढीला, त्या आत्ताच्या पिढीकडे ऑलरेडी आहेत.
आणि आता त्यांना कुठेतरी ती गरज वाटते की आता पैशापेक्षा कुठेतरी समाधानाची किंवा मी म्हणेन मटेरियलिस्टिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन ज्या गोष्टी असतात, अमूर्त गोष्टी असतात, त्या गोष्टी शोधण्याची गरज आता कुठेतरी वाटते आहे. लाईक त्यातल्या त्यात जेनझीजना. म्हणजे मी हे म्हणेन की जेनझी या सगळ्या जमातीला फार टोचून बोललं जातं प्रत्येक वेळेस की तुम्ही असेच, तुम्ही तसेच, तुमचं हे चुकतंय, तुमचं ते चुकतंय. पण मला वाटतं काहीतरी चांगल्या गोष्टी पण आहेत. ही जी बेफिकीरपणा आहे त्यांच्याकडचा किंवा झोकून देऊन काम करायची जी वृत्ती आहे किंवा हातचं न राखता चला बिनधास्त भिडूयात, बरोबर. हे जे आहे ते मला वाटतं कुठेतरी छान वर्कआउट होतंय आणि ते चांगल्या दिशेला घेऊन जात आहे. आता अगेन हा माझा खूप पर्सनल एक्सपिरियन्स झाला की ज्या लोकांमध्ये मी राहते, ज्यांना मी बघतेय त्यांच्याबद्दलचा. अशीही एक लोक किंवा एक काही जमात आहे की जी स्पेसिफिकली अजूनही त्यांना वाटतं की नाही पैसा पाहिजे, पैसा एकदा मिळाला की मग काय तुम्ही आनंद विकत घ्याल, तुम्ही समाधान विकत घ्याल, अमुक विकत घ्याल, तमुक विकत घ्याल, हे सगळं त्यांना वाटतं. पण मला माहितीये की हा झोप लागत नाही म्हणून माझ्याकडे येणारी लोक आहेत, पण त्यांच्याकडून मी किती पैसे उकळायचे हे माझ्यावर अजूनही आहे. त्यामुळे पैसा तुझा नाही राहत, तो त्या पैशावर कंट्रोल माझा राहतो. सो ट्रू. सो हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे की तुम्ही म्हणता हा ठीक आहे झोप नाही लागत, मी देईन पैसे सायकॅट्रिस्टला, सायकोलॉजिस्टला आणि मला मी झोप विकत घेईन किंवा मी माझे सगळे बिछाने खूप खूप असे महागातले घेईन आणि मी त्याच्यावर मस्त झोपेन. पण तसं नाहीये ते. सो तुमच्या पैशावर किंवा भलेही तुमच्याकडे पैसा खूप असला तरी नाती, माणसं आणि आंतरिक समाधान नावाची जी गोष्ट असते ती तुम्ही विकत नाहीच घेऊ शकत. आणि याच्यावर कुणीही किती डिबेट केली तरी हे एक सत्य राहतच. सो मला असं वाटतं की आत्ताची पिढी कुठेतरी त्याच्या पलीकडे जाऊ पाहतीये थोडीफार आणि ते गरजेचं आहे आणि हे खूप चांगल्या दिशेने जगाला कदाचित नेऊ शकतं. मला नेहमी असं जेनझीज विषयी किंवा आपल्या पिढीविषयी असं वाटतं की आपण खूप प्रिव्हिलेज आहोत या कारणासाठी की आपल्याला 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 आवडणारं किंवा आनंद देणारं काम आपण चूज करू शकतो. हा प्रिव्हिलेज आपल्या आई वडिलांकडे किंवा त्यांच्याकडे नव्हता. त्यांना सगळं तेच करावं लागणार होतं जे पैसे मिळवून देणार आहे, जे कुटुंब स्थावर करणार आहे वगैरे सगळ्या गोष्टी. खूप वाईट काळही त्या लोकांनी बघितला वगैरे वगैरे. पण ह्या एका गोष्टीमुळं एक निगेटिव्ह गोष्ट येते की कन्फ्युजन, ओव्हरबर्डन. म्हणजे त्यांच्याकडे पर्पज ऑफ लाईफ डिफाईन होता, प्री डिफाईन होता. यू हॅव टू लिव्ह लाईक दॅट, यू हॅव टू अर्न मनी, यू हॅव 2-3 चिल्ड्रन्स अँड यू हॅव टू व्हॉट यू कॉल्ड ब्रिंग देम प्रॉपरली. त्यांचं खाणं पिणं वगैरे सगळं बघायचं, संपलं, पास. हाच होता. कन्फ्युजन नव्हतं कुठलं काही. वॉन्ट टू गो लाईक दॅट, हा रोड आहे, चालायचं आहे. आत्ता काय झालंय, तुला वाटतंय का की आपली पिढी ह्या व्हॉट इज द पर्पज अँड द मिनिंग ऑफ लाईफ ह्या प्रश्नात खूप जास्त अडकतीये किंवा खूप जास्त गोष्टी उभ्या राहिल्यामुळं नेमकं आयुष्यात करायचंय काय किंवा काय नेमकं मी करू शकतो ह्याच्याविषयी काय वाटतंय? कारण मी बघतोय अनेक माझ्या वयाची मुलं किंवा काइंड ऑफ माझंही कधी कधी कुठं चाललंय नेमकं दिशेला, काय करायचं आयुष्यात नेमकं, अजून काय आहे का वगैरे. हे जे पडताळणी होत आहेत ना, कन्फ्युजन क्रिएट होणं वगैरे, हे मला नाही वाटत आहे की आपल्या आई वडिलांकडे वगैरे होतं. त्यांना माहिती होतं असं करायचं तसं करायचं. काय म्हणणं याबद्दल? हे आता पर्पज ऑफ लाईफ बद्दल आता आपण असं बोलतोच आहे तर मी थोडं टेक्निकल घुसते. ओके. कारण म्हणजे मी आता निर्माण कॅम्प केला होता, खूप सुंदर कॅम्प आहे तो. डॉक्टर अभय बंग, राणे बंग यांनी जी सर्च संस्था सुरू केली त्या अंतर्गत निर्माण नावाचा एक छान प्रयोग ते लोक करतायत. सो त्याच्यामध्ये मोस्टली यावर खूप फोकस केला जातो की मिनिंग ऑफ लाईफ, पर्पज. म्हणजे आत्ताची पिढी जी गोष्ट अगदी वेड्यासारखी शोधतीये सगळीकडं ती आहे कुठे, तर ते कस्तुरी मृगासारखं आहे थोडंसं. की जो सुगंध आपण सगळ्या जगात शोधत जातो तो कुठेतरी आपलाच बेंबीत असतो. ती कस्तुरी कुठेतरी आपल्याकडेच आहे. आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचं किंवा तो अवेअरनेस त्या हरणाला कोणीतरी देणं गरजेचं आहे की बाबा ते तुझ्याकडेच आहे तो सुगंध, तू सगळीकडे जगभर शोधत बसू नकोस. तर ती प्रोसेस पण खूप इंटरेस्टिंग असते. तर तुझ्याला मला असं वाटतं जे कन्फ्युजन तू म्हणतोयस आपण त्याकडे प्रोसेस म्हणून बघूयात का, की ही स्वतःला शोधण्याची प्रोसेस आहे. आणि जर पर्पजचा जर का अल्टिमेटली विचार करायचा तर पर्पज म्हणजे नेमकं काय आणि ते कसं शोधायचं, तर मला असं वाटतं पर्पज शुड बी अ मिनिंगफुल फॉर युअर सेल्फ. तुमच्यासाठी ते पर्सनली मिनिंगफुल असलं पाहिजे, ते लॉंग लास्टिंग असलं पाहिजे. म्हणजे अगदी फॉर एक्झाम्पल मी आत्ता करिअरमध्ये काय करणार आहे हे अगदी पुढच्या 10 वर्षात संपू शकतं, पण त्याहीपेक्षा मला आयुष्यभर ती गोष्ट करायची आहे किंवा अगदी
पुढच्या 30-40 वर्ष मला ते करायला आवडणार आहे, तर ते माझं कदाचित पर्पज होऊ शकेल. सो ते लॉंग लास्टिंग असलं पाहिजे. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट मला वाटते की इट शुड बी बियॉन्ड युअर सेल्फ. ओके कारण ओके कारण आणि हे मी नाही म्हणत आहे, हे प्रॉपर सायकोलॉजिस्ट किंवा ज्यांनी हो. ह्याच्यावर रिसर्च केला ते सगळे लोक ह्युमॅनिस्टिक सायकोलॉजीमध्ये म्हणतात. करेक्ट. सो लॉंग लास्टिंग किंवा बियॉन्ड युअर सेल्फ का? कारण मी फक्त माझ्यापुरता विचार करत जेव्हा जगतो आहे तेव्हा येस, मी पर्सनल मिनिंगफुल हा पहिला मुद्दा आहेच की बरोबर. मी जे काही करणार ते माझ्यासाठी पर्सनली मिनिंगफुल असलं पाहिजे. पण ते फक्त माझ्यापुरताच फायदा देणारं आहे की माझ्यासोबत इतर समाजालाही कुठेतरी अपलिफ्ट करणारं किंवा कुठेतरी फायदा करून देणारं आहे. बरोबर. सो मी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा विचार करणं हे अगदीच साहजिक आहे. पण माणूस म्हणून जेव्हा आपण जन्माला आलोय, जर आपल्याला संवेदना दिल्या गेल्या आहेत तितक्या किंवा तितकं सेन्सिटिव्ह बनवलं गेलंय, तर माझ्यासोबत जो माझ्या शेजारचा जीव आहे त्याचंही थोडीफार केअर मी करणं, मला असं वाटतं ते आपलं माणूस म्हणून कर्तव्य आहे. आणि जर अशा पद्धतीने पर्पज शोधायला आपण कुठेतरी गेलो तर तो पर्पज आपल्याला पटकन कळून जाईल की तो कसा माझ्याजवळच आहे किंवा माझ्यातूनच बाहेर येणारी ती गोष्ट कशी आहे. किंवा दुसरं कोणीतरी जगातली अशी तिसरी गोष्ट नाहीये पर्पज म्हणजे की आपण पळत पळत गेलो आणि ते घेऊन आलो. सो तो जनरेट करणं आहे आणि त्याची प्रोसेस आहे. सो तू जे म्हटलंस ना की कन्फ्युजन आहे किंवा ह्याच्यामध्ये आपण फार वेळ घालवतो, ठीक आहे ना, म्हणजे इट्स नॉट अ वेस्टेज ऑफ टाइम, मला हे म्हणायचं आहे. त्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही एक छोट्या 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 गोष्टी शिकत असता आणि त्या शिकत असताना तुमची पर्सनॅलिटी ज्या पद्धतीने ग्रो होतीये ती मला वाटतं कुठल्याच इतर गोष्टीकडून तुम्हाला न मिळणारी देणगी आहे जी ती प्रोसेस तुम्हाला देत चालणार आहे. म्हणजे ठीक आहे, शिखरावर पोहोचणं हे माझं एम आहे, पण रस्त्यावरची येणारी हिरवळ, ती सगळी हिरवाई मी मिस करून जर का फक्त शिखर 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 करत बसले तर प्रवासाची मजा राहत नाही. सो त्या प्रोसेसकडे आपण अजून पॉझिटिव्हली बघायला शिकलो तर मला वाटतं आपल्याला अजून छान मजा घेता येईल त्याची आणि मग कदाचित शिखरावर पोहोचण्याचा आनंद द्विगुणित असेल. कारण मी प्रवासाची सुद्धा मजा घेतली आणि मग मी शिखरावर पोहोचलोय. सो तो का मिस करायचा, मजा घेत जाऊयात असं मला वाटतं. बरोबर. खूप छान. ॲक्च्युली तर तू म्हणलीस करिअर किंवा कन्फ्युजनच्या बाबतीत माझं एक छोटंसं सजेशन आहे या बाबतीत, असं की समजा आता मला माहिती नाहीये की मला काय करायचं आहे, पण अशा आपल्याला गोष्टी माहिती असतात ज्या काही नाही करायच्या आहेत. तर त्या लिहून काढल्या ना तर ॲट द एंड जे उरतं ते मे बी 4-5 गोष्टी असतील, वर्कआउट विथ दॅट. म्हणजे ह्या गोष्टी वाचतील करायच्या, कारण नाहीच करायचंय ना, ठरलंय. ज्याला उपनिषद म्हणतात प्रोसेस ऑफ निगेशन. म्हणजे आत्मा काय आहे तर काही नाही, हे आधी हे कर, हे नाही हे नाही हे नाही हे नाही, शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही. मग शेवटी तरी निर्वाण षटकामध्ये उरतं की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सो ते काय आहे तर शिवाय वगैरे इथपर्यंत ते जातं अल्टिमेटली. सो आय वुड रिक्वेस्ट की प्रोसेस ऑफ निगेशन जर फॉलो केली ना, ॲट द एंड जे राहतं 3-4 गोष्टी, वर्कआउट विथ दॅट, आय थिंक त्यानंतर खूप सोपं जाईल ते काय मिळू शकतो आपण शोधणं काइंड ऑफ या गोष्टी. व्हॉट डू यू थिंक? व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. म्हणजे मला आठवतंय आम्ही 4थीत असायचो ना, तर 4थी स्कॉलरशिप असायची आणि आमच्या सरांनी एक खूप छान ट्रिक हे आम्हाला सांगितली होती की ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नाही ना ते सगळ्यात शेवटी ठेवायचं आणि शेवटी हा विचार करायचा की प्रश्न वाचायचा आणि ह्यातलं कुठलं 4 पैकी उत्तर नसणार आहे ते आधी 2 काढून ठेवायचे. मग तुमच्याकडे 2च उत्तर राहतात ज्याच्यामध्ये खूप कन्फ्युजन असतं, पण तुमचं करेक्ट येण्याची प्रोबॅबिलिटी वाढलेली असते. सो एक्झॅक्टली, इलिमिनेशन प्रोसेस. सो खरं आहे की तुम्हाला नेमकं करायचं काय नाही हे आधी ठरवून ठेवा, सो दॅट तुम्ही त्या वाटेकडे जाणार नाही. म्हणजे मी जेव्हा करिअर चूज करायला गेले होते मी 100% ठरवलं होतं की मी इंजिनिअरिंग आणि डॉक्टर करणार नाही, मला MBBS करायचं नाही किंवा मला JEE वगैरे द्यायची नाही, हे माझं खूप क्लिअर होतं. त्यामुळे माझ्या खूप लिमिटेड ऑप्शन्स होते ज्यामधलं मला चूज करणं सोपं गेलं किंवा मजा आली मला त्याच्यात सुद्धा. सो हे करेक्ट आहे. पण मला अगेन असं वाटतं की करिअर चूज करताना किंवा आयुष्याचा पर्पज शोधत असताना एक अशी जी गोष्ट असते ना की जी तुम्हाला आयुष्यभर सोबत ठेवायची आहे. लेट्स से आता बऱ्याचदा असं होतंय की गाव सोडून शहराकडे जाणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आहे की नोकरीच्या निमित्तानं असेल किंवा कुठल्याही निमित्तानं असेल. आणि आता पुणे इतकं मोठं हे झालंय, इतकी लोकसंख्या, इतकी गर्दी की मला कधी कधी असं वाटतं की यार मी किती छोटी आहे या सगळ्यात. म्हणजे तो सेल्फ रिस्पेक्ट किंवा आपण म्हणतो ना सेल्फ इस्टीम
तो कुठेतरी माझा आपोआपच डाऊन होतो विदाऊट एनी रिझन, की माझ्यासोबत पर्सनली काही घडायची पण गरज नसते, पण मी या गर्दीचा पार्ट आहे ही गोष्टच मला फार खाऊन टाकते, की अरे यार एवढी गर्दी आणि त्यात ते ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या गोष्टी. पण त्यावेळेस एक गोष्ट जाणवते, की कदाचित माझ्या गावाकडे असताना किंवा माझ्या घरात असताना त्यातल्या त्यात जो सेल्फ एस्टीम माझा हाय असतो, की माझ्याकडे माझी अशी माणसं आहेत, माझ्यासाठी विचार करणारी माणसं आहेत, किंवा गावाकडे असताना ऍटलिस्ट मी श्वास घेऊ शकेन इतकी शुद्ध हवा मला मिळते आहे. दिस इज व्हेरी प्रिमेटिव्ह, अगदी जगण्याचं खूपच बेसिक गोष्ट आहे ही, पण ती मला चांगली मिळतीये. ह्या गोष्टीमुळे जे समृद्ध जीवन आपण कुठेतरी जगू शकतो, तो कदाचित मला असं वाटतं शहराच्या गोंगाटात नाही करता येत आहे ते. त्यामुळं मान्य आहे मला पैशाच्या मागं पळणं किंवा करिअरची चांगली स्वप्न बघणं किंवा 2 BHK घेण्याचं स्वप्न बघणं, दारात 4 व्हीलर असावी असं स्वप्न बघणं हे अगदीच साहजिक आहे. पण ह्या स्वप्नाला कुठेतरी एंड आहे, ते कुठेतरी आपण अचीव्ह केल्यानंतर थांबतोय. तर मला असं वाटतं असं स्वप्न बघूयात की ज्याला एंड नसेल, किंवा असं स्वप्न बघूयात की जे आपल्याला कंटिन्यू चालू ठेवेल किंवा आपल्याला पुश करत राहील. ड्राईव्ह असावी अशी काहीतरी जे आपल्याला कंटिन्यू ट्रॅव्हल करायला लावेल थ्रू आउट द लाईफ. तर ती मला असं वाटतं की कुठेतरी गावाकडं किंवा गावाकडं असं नाही, पण शांततेच्या जागी मिळू शकतं. आणि अनफॉर्च्युनेटली शहरात ती शांतता आता राहिलेली नाहीये. ओके. ह्यात छंदांचं किती महत्व आहे, काय वाटतं? प्रचंड. म्हणजे मला असं वाटतं की हा जे तू म्हणलीस ना, एक गोष्ट आपण आयुष्यभर ऍटलिस्ट जपली पाहिजे, तर ना मला ते असं वाटतं की ते केवळ छंदच असू शकेल. हो, अगदीच अगदीच काय अगदीच. महत्व आहे? मला असं वाटतं की तुम्हाला माणूस बनवतो तो छंद. ग्रेट. कारण जगतं कोणीही ना रे, म्हणजे कुत्रं जगतं, चिमणी जगते, कावळा जगतो, जगातला कुठलाही प्राणी जगतो, बरोबर. त्यांना छंद नसतो. सो छंद असणारी किंवा आपल्याला, मी अगेन म्हणेन की आपल्याला माणूस म्हणून मिळालेला प्रिव्हिलेज आहे की तुम्हाला एक अशी गोष्ट तुम्ही करू शकता जी तुम्हाला खूप आनंद देतेय आणि त्या आनंदात तुम्ही आयुष्यभर राहू शकाल इतकं समाधान आहे. सो ही गोष्ट तुम्ही का सोडायची? म्हणजे मी आता, मला ह्या गोष्टीचं फार वाईट वाटतं की शाळेमध्ये काही माझे मित्र होते जे खूप सुंदर चित्र काढायचे आणि आता जेव्हा ते कुठेतरी इंजिनियर वगैरे होऊन एखाद्या ठिकाणी जॉबला लागलेत आणि त्यांना आता ते आठवतही नाही की अरे आपण एवढे छान चित्र काढायचो. व्हेरी, म्हणजे आणि त्यांच्यासाठी तू बघ ना, हे किती, मी असं म्हणेन की मोठा नदीचा प्रवाह आहे, तुम्ही बुडताय तर तुम्हाला तो जो काठीचा आधार लागतो ना, की त्या काठीला धरून तुम्ही कुठेतरी किनाऱ्याकडे ऍटलिस्ट जाऊ तरी शकाल, तर ती काठी म्हणजे छंद असतो तुमचा. मग जेव्हा कॉर्पोरेटच्या जगात किंवा ह्या सगळ्या 9 to 5च्या दुनियेत तुम्ही जर जगतायत, बुडतायत, तर तिथं कुठेतरी एक काठी हवी आहे जी तुम्हाला किनाऱ्याकडे यायला मदत करेल. ती काठी असली पाहिजे तुमच्याकडे, तुमचे छंद. मग ते चित्र काढणं असो किंवा काही असो. मी आता रिसेंटली मला आठवत आहे की मी काही पालकांशी बोलले आणि त्या पालकांना मी एक प्रश्न विचारला होता की लहानपणी तुम्ही असताना अशा काय गोष्टी होत्या की ज्या तुम्ही आता नाही करू शकत आहे? तर अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून आल्या की मी लहानपणी छान कैऱ्या पाडायचो, माझा नेम 1 नंबर होता, किंवा मी लहानपणापासून काय भारी ट्रॅक्टर चालवायचो, किंवा मी सुंदर चित्र काढायचो, खूप खूप अशा गट्ट्या चांगल्या खेळायचो, क्रिकेट 1 नंबर खेळायचो. आणि आता ते काहीच राहिलेलं नाहीये. म्हणजे जसं तुम्ही 30शीत जाता, तुमच्या 35शीत जाता, हे सगळं इतकं मागं पडून जातं की हा कधी काळी आपल्या पर्सनॅलिटीचा भाग होता किंवा कधी काळी या गोष्टीने आपल्याला जगवलंय हे आपण विसरून जातो आणि म्हणून आपण जगणं विसरून जातो अल्टिमेटली. सो मला असं वाटतं की जगणं विसरून जायचं नसेल तर हा जो आधीचा भाग आहे आपला किंवा लहानपणीचा भाग आहे ज्यानं आपल्याला जगवलंय, त्याला कंटिन्यू आपल्या सोबत आपण घेऊन गेलं पाहिजे, तर मजा आहे. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मग अशी तू म्हणलीस की सांगताना असं सांगितलंस की करणं, जर्नी, एन्जॉय, इट्स अ प्रोसेस. माझ्याकडे डोसा आलाय, ओके, आणि मी बरोबर 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 खातोय. ऍट द एंड त्या माणसाला कसा होता माहित नाही. म्हणजे मुद्दा हा होतो की ते खाण्याची सुद्धा प्रोसेस आहे ना. यू हॅव अ गुड डोसा, यू नीड टू ईट इट व्हेरी लाईक कॉन्सन्ट्रेटेड, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे त्याच्यावरती छान. ते काहीतरी झाल्यानंतर, डोसा खाऊन झाल्यानंतर आनंद मिळेल किंवा मजा येईल, ह्याच्यापेक्षा ते डोसा खाता खाता येते ऍक्च्युली. किंवा त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेटच नाही करत आपण, किती छान आहे किंवा टेक्स्चर काय असू शकतं, त्याच्यावर आलेली बटाट्याची भाजी. आय डोंट वॉन्ट टू बोलतो डोशाला फार जास्त छान डिस्क्राईब नाही करायचंय, पण होतंय असं की
मला इव्हन पुस्तक वाचायचं आहे ना, तर पुस्तक वाचून झाल्यानंतर खाली ठेवल्यानंतर मला आनंद येईल किंवा मजा येईल. ह्यापेक्षा ते पुस्तक वाचता वाचता खरी मजा आहे ना, लोक हे विसरतात असं वाटतंय का, अचिव्हमेंटच्या मागे लागलेत खूप जास्त ना, की प्रोसेस ऑफ डुईंग समथिंग याच्या मागे, की ओके वडापाव खाऊन खाऊन झाल्यानंतर मजा आहे ना, की वडापाव खाता खाता मजा आहे. हे विसरलेत का, काय म्हणताय? व्हेरी ट्रू. मला याच्यासाठी एक गोष्ट अशी सांगायला लागते की जे माझं करिअर आहे अल्टिमेटली, ती मला ही मजा देतं, प्रोसेसची मजा. ओके. कारण फॉर एक्झाम्पल आता मी जे काम करते, आय मीन अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर, जिथे लहान लहान बाळ आहेत ज्यांना ऑटिझम आहे, आणि अल्टिमेटली आम्हाला पण माहिती आहे की ह्याचा काही एंड नाहीये. म्हणजे असं नाही होऊ शकत की ऑटिझम मी पूर्णपणे बरा केला आणि त्याला त्या व्यक्तीला अगदीच इंडिपेंडंट केलं की तो सगळं करू शकेल. पण आम्हाला त्यातल्या त्यात आम्ही थोडं थोडं आमचं एम शोधून काढलंय. पण त्यामुळं म्हणजे जस्ट बिकॉज ऑफ की आम्हाला अल्टिमेट एम नाही आहे, त्यामुळे ती प्रोसेस एन्जॉय करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जातो. मग अगदी छोटे 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 माइलस्टोन, म्हणजे माझ्या बाळानं त्याच्या हाताने खाणं, हे मला अचिव्हमेंट वाटते आणि मला ते मजा देऊन जातं. हे माझं एम आहे का, तर नाही, पण हे काहीतरी छान आहे. किंवा इट इज इन प्रोसेस. किंवा माझ्या एका बाळाने नेम कॉलिंगला रिस्पॉन्ड करणं, ही गोष्ट सुद्धा आम्हाला खूप आनंद देऊन जाते, विच इज व्हेरी बेसिक. म्हणजे या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ह्या मोठ्या आयुष्यात आपण त्यांना बघूच नाही शकलोय कधी. म्हणजे अगदी सूक्ष्म जीवासारख्या त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आहेत म्हणून खरं तर आयुष्य सुरू आहे, पण त्या खूप छोट्या आहेत म्हणून त्याच्याकडे खूप कानाडोळा प्रत्येक वेळेस केला गेला. सो मला असं वाटतं की हे करिअर, माझं करिअर मला तो आनंद प्रत्येक वेळेस देत जातं की तो जर्नी मधला आनंद घेत जा, कारण अल्टिमेटली एम नाही आहे. सो अगेन आपण मुद्द्याकडे येऊया, जो सगळ्यात पहिला प्रश्न होता आपला, की अनसर्टेनिटी. सो जेव्हा तुमच्याकडे एम नसतं, तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला तो प्रवास कुठे संपणार आहे हे माहिती नाही, आणि म्हणून तुम्ही प्रत्येक छोटा 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 माइलस्टोन त्याचा एन्जॉय करायला लागता. करेक्ट. वेअर ॲज जेव्हा तुम्हाला सर्टिनिटी किंवा माहिती असतं की हा कुठे एंड होणार आहे, तेव्हा पटकन आपण तो एंड करायच्या पाठीमागे पळत पळत सुटतो आणि मग प्रवासाची मजा राहून जाते. नीरज चोप्राने जे गोल्ड मेडल जिंकलं भालाफेकमध्ये, त्यानंतर त्याचा एक इंटरव्ह्यू आहे, तर तो असं म्हणतो की होल इंडिया इज सेलिब्रेटिंग माय दिस सक्सेस, गोल्ड मेडल वगैरे, पण त्याच्या मागे जे मी केलंय ना ते सेलिब्रेटच होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ की आपल्या बहुतेक एकूण सगळ्या कल्चरमध्येच किंवा एकूण सगळ्या लोकांच्या मेंटॅलिटीतच आहे की ते दिसतं, टँजिबल गोष्ट दिसते की ओके ते होतंय किंवा ते अचीव्ह झालंय, आणि तेच सेलिब्रेट केलं जाते, ना की हे सेलिब्रेट केलं पाहिजे की अरे त्यानं किती काळ ते केलं, रोज 8-8 तास प्रॅक्टिस केली त्याची, एवढा त्यानं घाम गाळला त्या गोष्टीसाठी. हे सेलिब्रेट होत नाही आणि हे विचारलंही जात नाही फार जास्त की ओके तुम्ही कसं केलं वगैरे, कशा पद्धतीनं केलं. म्हणजे माझं असं मत असतं की एखादा पालकत्वाच्या संदर्भातलं, की समजा तुमचा एक मुलगा आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये त्याला काय म्हणू शकतो 20 पैकी 10च मार्क आलेत, ओके, इथं सेलिब्रेट करत नाहीत पालक वगैरे की काय, पण तुम्ही जर बघितलं ना तर त्यानं खूप त्या गणित सोडवलेला जर त्याचा पेपर बघितला ना, ही ट्राईड व्हेरी वेल, आणि त्याला काही काळापूर्वी त्या गणिताची भीती वाटत होती ना, इज ओके विथ दॅट. त्या भीतीवरती विजय मिळवणं आणि त्या प्रोसेसला काय म्हणू शकतो ती त्यानं एन्जॉय केली आहे किंवा त्या प्रोसेसमध्ये त्या काहीतरी गोष्टींवरती ओव्हरकम केलाय, ह्या सेलिब्रेट करण्याऐवजी अल्टिमेट मार्क्स सेलिब्रेट केले जातात, म्हणजे मला असं वाटतं खूप वाईट आहे. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. सो मला अगेन तेच वाटतं की तुम्ही माणूस म्हणून पुढच्याला कसं घडवताय याच्यावर या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट किंवा डिपेंड आहेत. की माणूस म्हणून घडताना जर का माझी थॉट प्रोसेस तशा पद्धतीची झाली किंवा होत गेली की मी जे काही करतोय ह्याच्या अल्टिमेट एम पेक्षा किंवा मी काय अचीव्ह करणार आहे यापेक्षा मला जे करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचंय याच्यावर मला फोकस करायचं आहे, ही जर का विचार पद्धती खूप आधीपासून रुजू होत गेली तर मला वाटतं आपण तो जे जर्नी एन्जॉय करणं आहे ते करू शकू. म्हणजे मुळात आपल्याला हाऊ आणि व्हॉट यामध्ये आपण व्हॉटवर खूप प्रोसेस किंवा फोकस करतो की काय 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 काय, पण हाऊ याच्यावर आपण कधीच म्हणजे अगदी कानाडोळा केला जातो या गोष्टीकडं, आणि त्याच्यामुळं सगळी प्रोसेस घडते. त्यामुळे व्हॉटच्या मागं आपण इतके पळत राहतो की नेमकं हाऊ किंवा कशा पद्धतीने ते व्हॉट आपल्याला अचीव्ह करायचं आहे हे कधीच आपल्याला क्लिअर नाही होत. त्यामुळे मग तिथं कुठेतरी गटांगळ्या खात आपण जातो आणि मग त्याची मजा विसरून जाते किंवा राहूनच जाते घ्यायची. सो मला असं वाटतं की व्हॉट पेक्षा सुद्धा एखादी गोष्ट अचीव्ह करणं हा ठीक आहे, पण मी ती कशी करणार आहे याच्यावर आधी आपण आपलं आत्ममंथन केलं पाहिजे
की कशा पद्धतीने मी जाईन किंवा काय गोष्टी करेन, बरोबर. तेव्हा कुठे ते जे अचीव्ह होणार आहे त्याची मजा जास्त येईल. आणि मला असं वाटतं की आपण सुद्धा ॲज अ समाज म्हणून फक्त अचीव्हमेंट्सवर फोकस करण्यापेक्षा त्याच्या त्या पूर्ण जर्नीला इम्पॉर्टन्स द्यायला शिकूयात. म्हणजे आता मी खरं तर एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी करणाऱ्या मुलांच्यात राहतीये. म्हणजे माझ्या सगळ्या रूममेट्स एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी करतात. त्यामुळं मला असं वाटतं की मी त्यांची जर्नी रोज बघतीये आणि मला असं वाटतं की हे काय असं? का ह्या लोक असे त्याच रुटीनमध्ये आहेत? पण जेव्हा आमच्या रूममधली एक आत्ता रिसेंटली एका मुलीने पोस्ट काढली आणि तिचं खूप जोरदार सेलिब्रेशन झालं. तर त्या सेलिब्रेशनमध्ये वा, वा, वा तिने पोस्ट काढली हे इतकं हायलाईट झालं की ती पोरगी रोज जे सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून उठायची आणि रात्री 11ला परत यायची, हे कोणीच विचारलं नाही तिला किंवा याच्यावर फोकसच नाही केला तिचा. किंवा इव्हन ती त्या प्रोसेसमध्ये होती तेव्हाही तिला कोणी इम्पॉर्टन्स नाही दिला अनफॉर्च्युनेटली, की बाई तू एवढं सगळं करतीयेस, जाऊ दे खड्ड्यात तू पोस्ट काढ नाही काढ, पण तू ही प्रोसेस एवढी छान एवढ्या कन्सिस्टंटली किंवा एवढ्या डेडिकेशननी करतीये, हे इम्पॉर्टंट आहे, हे तिला सांगितलंच नाही गेलं. मग ती प्रोसेस म्हणजे मी म्हणेन की ठीक आहे ती रिगरस आहे, पण त्याची मजा सुद्धा घेऊ शकतो आपण, जी ती नाही घेऊ शकली. कारण कोणी त्याचा इम्पॉर्टन्स नाही सांगितलं तिला किंवा त्याच्यासाठी तिला कोणी कौतुक नाही केलं की बाई वा तू छान करतेस रोज पहाटे 5 वाजता उठून किंवा रात्री 11 पर्यंत जे तू कंटिन्यू लायब्ररीमध्ये आहेस हे तू छान करतेस, हे तिला कधी सांगितलंच नाही गेलं. त्यामुळे आता सुद्धा ती तिच्या जर्नीकडे जेव्हा वळून बघते तेव्हा ते खूप अवर्जिव्ह आहे तिच्यासाठी की भाई परत नाही मला द्यायचं हे, परत मला ह्याच्यातून जायचं नाही. सो काय आहे हे असं? कारण आपण त्या प्रोसेसला इम्पॉर्टन्स नाही दिला, वेअरएज जितका आपण अचिव्हमेंटला किंवा एमला दिला. सो आपण समाज म्हणून पण कुठेतरी मला असं वाटतं कमी पडतोय. सामाजिक मानसिकता अशी एक मानसिकता असते ज्याच्यासाठी आपण सगळे अगदी मला वाटतं की त्या गोष्टीला पोहोचण्यासाठी किंवा त्या सगळ्या गोष्टीचे नीड मीट्स करण्यासाठी आपण पळत असतो. तर ती पण कुठेतरी बदलायची गरज आहे. आपण समाज म्हणून खूप सुधारायची गरज आहे. सो मला पुढचं हेच विचारायचं आहे की जे तू म्हणलीस की समाज मेंटॅलिटी, समाज मानसिकता वगैरे, तर ह्याच्याविषयी काय मत आहे की मनुष्याला खूप जास्त प्रमाणात समाज घडवतो किंवा इन्फ्लुएन्स करत असतो. उदाहरणार्थ की हां. सामाजिक काय त्याला म्हणतात आपण बॉन्डिंग कंडिशनिंग, या सोशल कंडिशनिंग इट्स अ वर्ड, की मी हे अशा पद्धतीनं खातोय कारण सोसायटी हॅज टोल्ड मी. मी अशा पद्धतीनं लग्न करतोय कारण सोसायटी हॅज टोल्ड मी. आपल्याकडं ह्या सगळ्या गोष्टी वगैरे जिथं कंडिशनिंग असं होऊन जाते की जर एखाद्यानं बरोबर जरी केलं रॅशनली ना तरी त्याच्या मनात सुद्धा पाल चुकते की अरे मी चुकलो नाही ना कुठं. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस? व्हेरी ट्रू. मला तू आत्ता तो उल्लेख केलास म्हणून मी बोलते की लग्न ही गोष्ट सगळ्यात जास्त सोशल कंडिशनिंगचा बळी ठरणारी गोष्ट आहे. ओके, बोलू लग्नावर. लेट्स टॉक अबाउट दिस. नाही कारण येस म्हणजे मला अगेन असं वाटतं की आता रिसेंटली ललित प्रभाकरनं त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की तो लग्न नाही करणार आणि तो का नाही करणार याची फार छान कारणं त्यांनी दिली. त्याच्यावरून मला एक खूप गोष्ट छान किंवा समजली की खरंच लग्न हा संस्कार आहे हे बिंबवलं गेलं किंवा हे सोशल कंडिशनिंग असं झालं की तुला अल्टिमेटली आयुष्यात काय अचीव्ह करायचं तर लग्न करायचं आहे. मग त्याच्यामुळे आपण लहानपणापासून जे काही करतो की मला शिकायचं काय तर मला चांगलं करिअर करायचंय. चांगली करिअर का करायचं? कारण मला चांगली नोकरी करायची आहे. चांगली नोकरी मला चांगला पैसा देईल आणि चांगला पैसा मला चांगली मुलगी मिळवून देईल जिच्यासोबत मी चांगला संसार करेन. संपलं आयुष्य. सो आयुष्याला ह्या इतक्या पठडीत बांधून ठेवण्याचं कारण सोशल कंडिशनिंग आहे किंवा समाज आहे की समाजाने सांगितलं की अशा पद्धतीचं आयुष्य जगणं म्हणजे आदर्श आयुष्य आणि सगळ्यांनी असं जगायचं. बरोबर. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं हे लग्नाचं महत्त्व जे इतकं जास्त वाढलं ते या गोष्टीमुळे वाढलं कारण समाजाने त्याला खूप जास्त उचलून धरलं. हीच गोष्ट आहे जी तुम्हाला तुमचं सगळं काय म्हणू शकतो, तुम्ही एक सुंदर पुरुष आहात किंवा सुंदर बाई आहात, तुम्ही आदर्श व्यक्तिमत्व आहात, हे सगळं प्रूव्ह करण्याचं एकमेव गोष्ट म्हणजे लग्न. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी म्हणजे उद्या मला चित्रकार किंवा चित्र आवडत असून सुद्धा मी इंजिनिअरिंग का केलं? कारण मला पैसा हवा होता आणि मला परत नीट लग्न करायचं होतं. तुला कळतंय मग सगळ्या लहानपणापासूनच्या गोष्टी अल्टिमेटली लग्न ह्या गोष्टीवर येऊन थांबतात. याचं कारणच मुळात सोशल कंडिशनिंग हे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात किंवा आजकाल तू बघत असेल की खूप लोक हे म्हणायला लागले की मला लग्न करायचं नाहीये
आणि मग ह्या सगळ्यामुळं इतर समाज खूप ओरडायला पण लागलाय जेनझीजना किंवा आताच्या नव्या पिढीला, की हे काय लोक आहेत, यांना रिस्पॉन्सिबिलिटीज नको, यांना जबाबदाऱ्या घ्यायच्या नाहीयेत. पण मी म्हणेन की असं नाहीये. मला चालणार आहेत, मी जबाबदाऱ्या घेईन, पण मी जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत हे कंपल्शन मला नको आहे. मी जर जबाबदाऱ्या घेणार आहे तर मी माझ्या मनाने घेईन. आणि कदाचित विवाह किंवा अशा काही संस्था हे कंपल्शन ते लादत असतात, की नाही तू आता जबाबदारी घेतली पाहिजेस, तू रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजेस. ठीक आहे, मी घेईन, पण ती मला ठरवू द्यात की मला घ्यायची का नाही घ्यायची. आणि अल्टिमेटली जर मला नाही घ्यायची तर दॅट्स ओके असं तुम्ही म्हणा. हे मला वाटतं कुठेतरी समाज म्हणून आपल्यात कमी पडतंय. आणि म्हणूनच पठडीच्या बाहेरचा एखादा जरी, म्हणजे ते असतं ना की लाईनीत जाणारे सगळे मेंढरं आहेत आणि त्या मेंढरातलं एक जरी मेंढरू असं वेगळ्या वाटेला गेलं की त्याला इतकं तो सगळं हे फेस करावा लागतो, समाजाचा रोष, सगळ्या लोकांचा रोष, फॅमिलीचा रोष, की त्याला असं वाटतं की अरे मी त्या पठडीतच असलं पाहिजे का कंटिन्यू. म्हणजे त्यात पठडीत असण्यात काही दोष नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये, पण मग नवीन रस्ते चोखंदळायचे कधी आणि कुणी, हा प्रश्न राहतो. आणि मग मला असं वाटतं की सगळं, मग तू जसं म्हटलास की अनसर्टन काहीच राहत नाही. मग सगळ्यात तोच रस्ता आणि तीच मेंढरं आणि तोच समाज. सोशल कंडिशनिंगच्या विषयी ना मला एक खूप छान छोटीशीच कथा आहे. जोनाथन लिव्हिंग्स्टन सीगल म्हणून, खूपच छोटी कथा आहे पण पक्षाची एक गोष्ट आहे. वाव, तो कसा रेबेलियस होतो आणि काय असतं, खूप खूप छान रूपकात्मक गोष्ट आहे. सो आय रिक्वेस्ट यू ऑल्सो, वाचलीस तू? मी लहानपणी ते पुस्तक बघितल्यासारखं मला वाटतंय, पण मी वाचलेलं नाहीये. सीगल महत्वाचे आहे. सोशल कंडिशनिंग, रेबेलियस असणं, व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ, हाऊ टू फाइंड न्यू वेज टू लिव्ह द लाईफ वगैरे, ह्या गोष्टीसाठी खूप छान आहे. सो मी रेकमेंड करेन खूप सगळ्यांना की गो प्लीज रीड दॅट बुक. एक स्त्री असणं हे सुद्धा सोसायटीच ठरवते. उदाहरणार्थ तुझे केस वाढले पाहिजे, नाकात तुझ्या काहीतरी असलं पाहिजे, कानात असलं पाहिजे, हे व्हॉट इज दिस एक्झॅक्टली, तू म्हणजे सुंदर असली पाहिजेस. ते पण समाजाच्या दृष्टीने, नजरेतून. उदाहरणार्थ की सुंदरतेची व्याख्या सुद्धा ते समाजच डिसाईड करतो ना, अशा पद्धतीने दिसली पाहिजे. भारतातली सुंदरतेची व्याख्या आणि अमेरिकेतली सुंदरतेची व्याख्या बदललेली असणार आहे, कारण समाज वेगळा आहे. बरोबर. सो त्यामुळेच ते द सेकंड सेक्स मध्ये ती म्हणत नाही का लेखिका, स्त्री जन्माला येत नाही, ती घडवली जाते. म्हणजे तिला लहानपणापासून सांगितलं जातं की तू असे कपडे घाल कारण तू स्त्री आहेस, तू असं वाग कारण तू स्त्री आहेस, तुझे केस एवढे असले पाहिजेत कारण तू स्त्री आहेस, वगैरे वगैरे. सो इथंही तेवढं होतं, ते खूप जास्त बिंबवलं जातं. व्हॉट इज द आन्सर टू दिस? व्हेरी करेक्ट. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की बाई, म्हणजे समाजातली बाई, ऍक्च्युली समाजातली बाई ही तिची ती नसतेच कधी, ती समाजानेच घडवलेली एक कलाकृती असते. आणि म्हणून कदाचित आपण तिच्या क्षमतांना फार अंडर एस्टिमेट करतो, किंवा मी म्हणते की त्याचे पंख छाटले जातात. का? कारण समाजाला ती अशा अशा पठडीतली हवी आहे. वेअर ॲज ती तशी नसती, किंवा तिच्यासाठी तो साचा बनलेला नसता, ती त्या साच्याच्या बाहेर जाऊ शकली असती तर ती कदाचित खूप भारी, अजून भारी होऊ शकली असते आणि मग ती पूर्ण समाजाला घेऊन पुढे जाऊ शकली असती. माझा एक मित्र आहे आणि त्याचा खूप छान पेज आहे, व्रतस्थ नावाचं. त्याने रिसेंटली एक पोस्ट टाकली होती की कदाचित जर का स्त्रिया लीड करत असत्या देशाला किंवा जगाला, तर युद्ध करताना त्यांनी विचार केला असता थोडाफार एकमेकांच्या संसाराचा. आणि मला ती पोस्ट किंवा फार छान वाटली होती, फार धाडसी वाटली होती, किंवा बायकांच्या बाजूने बोलणारी किंवा मुळात बाईला समजून घेणारी अशी वाटली होती. वेरच मी जेव्हा त्याच्या खालच्या कमेंट्स बघितल्या आणि मी शॉक होते की यार कसल्या समाजात आपण आहोत. म्हणजे त्या एवढ्या डीप पोस्टला माणसाने इतक्या सरफेस लेअरवर घेतलं किंवा कॉम्प्रहेन्स केलं. मी म्हणेन की खाली सगळ्या कमेंट्स अशा होत्या की काही काय, रिक्षावाल्याशी कडाकडा भांडणाऱ्या बायका काय करणार आहेत, किंवा काही काय, उलट बायकांनी एकमेकांची जुनी पुराणी उणी धुनी उकरून काढली असते युद्धात. तर मला असं झालं की यार आपल्यापर्यंत बाई आधी पोहोचलीच नाही. म्हणजे स्त्री ही आपल्यापर्यंत पोहोचायला मुळात कमी पडली आणि ती आपल्यामुळेच पडली. सो स्त्रीला आपण आता सुद्धा जेव्हा बघायला जातो तेव्हा एकमेकांची उणीधुनी काढणाऱ्या, किंवा सगळं पास्ट उकरून काढणाऱ्या, कडाकडा भांडणाऱ्या, किंवा बोलायला न ऐकणाऱ्या, किंवा खूप अति एक्सपेक्टेशन्स ठेवणाऱ्या, किंवा कधी कधी मूर्ख की ज्यांना लेफ्ट राईट कळत नाही, ज्यांना दिशांचं ज्ञान नाही, ज्यांना व्यावहारिक ज्ञान कळत नाही, ज्यांना गाडी चालवता येत नाही, अशा ज्या सगळ्या ऑल ओव्हर विशेषणांनी तिला बांधलं गेलंय कंटिन्यू. तर मला असं वाटतं हे समाजाचा दोष आहे हे सगळं. आणि ह्याच्या पलीकडे आपण कधी जाऊच नाही शकलो की बरे ठीक आहे तिला गाडी चालवता येत नाहीये, तिला व्यवहार ज्ञान नाहीये, याची कारणं नेमकी काय असतील. कित्येक पिढ्या तिला बाहेर त्या चाकोरीतून यायला किती वेळ लागला, आणि त्यानंतर आता तिच्या प्रगतीचा वेग किती आहे.
हा कधी विचार नाही करत आपण पास्ट मधला. आत्ताच्या गोष्टीवरून तिला प्रत्येक वेळेस जज केलं जातं. आणि त्याहीपेक्षा मी असं म्हणेन की माझे आजोबा कधी कधी भांडणात खूप पटकन म्हणून जातात की आजकालच्या बायका फार आगाऊ झाल्यात. आणि हे वाक्य आलं की मी भयंकर तापते. सो माझं त्यावेळेस म्हणणं असतं की आगाऊ झालं म्हणजे काय, तुमच्या हुशार ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड संस्थेला त्यांनी प्रश्न विचारले म्हणजे त्या आगाऊ झाल्या का? म्हणजे आत्ता कुठे त्यांना जाणीव आली, आत्ता कुठे त्यांना समजायला लागलं म्हणून त्या आगाऊ झाल्या का? म्हणजे कुठेतरी तुम्ही जे आधीपासून ठरवून ठेवलेल्या होत्या गोष्टी, त्या गोष्टींना त्यांनी फक्त प्रश्न विचारायला सुरुवात केली म्हणून त्या आगाऊ झाल्या का? मग याचा अर्थ तुमची जी सो कॉल्ड व्यवस्था आहे ती कुठेतरी कमकुवत नव्हती का आधीपासून? की जी इतकी फ्रजाईल का ठेवली मग तुम्ही, की एका बाईने प्रश्न उचलला, विचारायला लागला की तुम्ही अगदीच तिच्यावरती तू आगाऊ झालीस आणि तू अशी झालीस हे करायला लागलात. तर मला असं वाटतं की प्रत्येकच समाजातली प्रत्येकच बाई ही पण कुठेतरी तुम्ही ठरवून दिलेल्या साच्यामध्ये बसायचा प्रयत्न करत असते. आणि हे सोशल कंडिशनिंग तिच्यावर लहानपणापासून झालेलं असतं की तू मुलगी आहेस तर तुला हे असं 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 करायला पाहिजे. आणि हे असं नाही की तिला सांगितलंच पाहिजे, पण मी आता म्हणेन की आता ते जेनेटिक झालंय सॉर्ट ऑफ, की असं असतं ना की खूप पिढ्या तेच करत आलंय की आता ते आमच्या जीन्स मध्ये आलंय की मी मुलगीच आहे बाई तर मला हे असंच राहिलं पाहिजे, मी असेच कपडे घातले पाहिजे, माझा आवाज चांगलाच असला पाहिजे, मी पुरुषी आवाजात नाही बोलू अरे तुला माहिती खूप क्रिटिसाइज केलं जातं बायकांना की हा काय आवाज आहे, जरा तरी नाजूक असायला पाहिजे, जरा तरी नाजूकपणा पाहिजे, तुला चांगली रांगोळी काढता आली पाहिजे, तुला मेहंदी काढता आली पाहिजे, तुला तुझे छान मेकअप करता आला पाहिजे. व्हॉट इज दिस यार. आणि तरी मी म्हणते की आजकाल बायका या सगळ्याच्या पलीकडे जात आल्यात किंवा जाण्याचा ट्राय करतायत, तरी त्यांना दूषण आणि त्यांना नावं ठेवणारा समाजही आहेच. म्हणजे मी असं म्हणत नाही की अगदीच बदललंच पाहिजे आणि सगळ्या करेक्टच वागतायत, असं नाही. चुका प्रत्येक माणसाकडून होतात ना. पण मी परत तेच म्हणेन की मग माणसाकडून झालेली चूक म्हणून बघा ना, बाईकडून झालेली चूक म्हणून का बघता त्याला तुम्ही? सो हा एक दृष्टिकोनाचा भाग मला नेहमी वाटतो की एखादी गोष्ट जर मी करते तर ती बाईने केलेली चूक. अरे पण प्रत्येकच माणूस चुकतो, प्रत्येकच माणसाच्या गोष्टी घडू शकतात. सो पुरुषाने आणि बाईने म्हणजे हे जेंडर याच्यामध्ये का आणायचं असतं लोकांना मला नाही माहिती, पण ते होतं. तर ह्या गोष्टी खूप मला असं वाटतं की समाजाने ठरवून ठेवलेल्या आहेत आणि म्हणून आपण त्याच दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. कुठेतरी प्रवाहाच्या विरुद्ध जायचा ट्राय आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. दुःख वाचलं असतील माझं दुःख. पण त्याच्यामध्ये द सेकंड सेक्स नावाचं आहे, सेम हीच वाक्य लिहिली आहेत मी की जर सगळं सत्ता जर स्त्रियांच्या हाती असती ना तर युद्ध नसती झाली किंवा फारच कमी झाली असती, मे बी नसतीच झाली. युद्ध झालं असतं तर ते मी ह्या भूमी त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीसाठी जमिनीसाठी नसतं झालं, तर ते ह्यासाठी झालं असतं की तू छान दिसतेस का मी छान दिसते. ओके, किंवा काइंड ऑफ तो जोक होता, पण सांगण्याचा मथितार्थ हा होता की युद्ध झाली नसती जी की पुरुषांनी, कारण ते सॉफ्ट हँडल करतात खूप जास्त पैकी. किंवा जॅकमा नावाचा एक चायनीज युडसे कॉर्पोरेट मधला मोठा बिझनेसमॅन आहे, तर त्याच्या 90% एम्प्लॉई स्त्री आहे, कारण त्या छान हँडल करतात, डील करतात खूप छान पद्धतीनं वगैरे वगैरे. सो ट्रू, दॅट्स रिअली राईट. पण सांगितलं गेलं पाहिजे सोशल कंडिशनिंग. आणि ते जे मग अशी म्हणलेस ना खूप महत्वाचं आहे की तू बाई आहेस त्याच्या आधी स्त्री आहेस, हे पहिल्यांदा स्त्रियांना सांगितलं पाहिजे. बाई तू नाहीस आहे, तो आधी पहिल्यांदा मनुष्य आहेस. सॉरी, मग असं वाक्य चुकलं. तो आधी पहिल्यांदा मनुष्य आहेस आणि नंतर स्त्री आहेस. आता ते पहिल्यांदा स्त्रियांना नंतर समाजाला सांगणं खूप जास्त गरजेचं आहे. रिसेंटली एक तापसी पन्नूचा 80 नावाचा फिल्म आली. 80, ओके. तर त्याच्यात 80 असं आहे की दिवसभरात 80 काइंड ऑफ, सॉरी आय डोंट नो दिवसभरात कधी, पण दर 20 मिनिटाला एक रेपची केस रजिस्टर होते. ते फिल्मची थोडी सांगणं गरजेचं आहे, कारण पुढचा प्रश्न मी त्याच्यावरच आहे की त्या कॉमेंटवरून मला हे सुचलं. खरं तर असं दाखवलंय की एक स्त्री रात्री लेट जाते, ती शिक्षिका असते, 9वी-10वीच्या मुलांना शिकवत असते, आणि फॉर्च्युनर मधून तिला उचललं जातं. मुंबईची गोष्ट आहे. तिच्यावर तो गँगरेप होतो गाडीतच, प्रॉपर सगळं खूप वाईट पद्धतीनं होतो. तिला नंतर रेल्वे रुळावरती वगैरे टाकून दिलं जातं आणि नंतर ती रिकवर होते प्रॉपर वगैरे, ह्यातनं सगळी म्हणजे फिजिकली ॲटलिस्ट. पण तो केस आणि खटला सुरू असतो. हेडमास्टरकडे जाते, म्हणते की मला शिकवायला यायचं आहे उद्यापासून वगैरे. तर ती नाही म्हणत असते सगळ्या गोष्टी. ती सुद्धा स्त्रीच असते, हेडमास्टर. ती नाही म्हणत असते की नाही तुम्ही नाही येऊ शकत. तर ती कारणं विचारते का, माझी मुलं आहेत वगैरे त्यांना शिकवायची. म्हटली नाही राहिली आता तुझी मुलं. म्हटली का, कशा पद्धतीने? तर त्या व्हॉट्सॲपचा ग्रुप त्या मुलांनी तयार केला होता आणि त्याच्यात
एक 9वीचं 10वीचा मुलगा म्हणतोय की असं त्याची वाक्य आहेत की मी तिथं असतो तर किती छान झालं असतं त्या रेपच्या ह्याच्यामध्ये, गँग रेपमध्ये. सो ह्या कॉमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात त्या लहान मुलांकडनं, त्या सगळ्या गोष्टींकडनं. सो काय कुठं निघाल्या त्या सगळ्या गोष्टी? व्हॉट डू यू थिंक? इनोसन्स आणि या सगळ्या गोष्टी काय म्हणतात? मला मला कधी कधी असं वाटतं की ते स्वातंत्र्य जे आपण म्हणतो ना की स्वातंत्र्य मिळालंय तर ते तुम्ही नीट रिस्पॉन्सिबिलिटीने जगायला शिका, त्याचा गैरवापर नका करू. तर जस्ट बिकॉज ऑफ तुम्ही कुठल्याही पोस्टवरती कमेंट करू शकता, तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीवरती मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, म्हणून तुम्ही कशाही वेळी ते मांडणार का? म्हणजे ठीक आहे, तुम्ही मांडा तुमची मतं, पण तुमचे शब्द, तुम्ही पण- काय बोलतायत पण आणि माझा तुम्ही प्रश्न हाच आहे की मनातच कसं येऊ शकेल? हे तर आहेच. म्हणजे मी तुला खरं सांगते, त्या कमेंट्स नंतर मी अशी डोकं धरलं होतं की मी त्यावेळेस त्या माझ्या मित्राला मेसेज पण केला. ही कॉमेंट कसली आहे की मी रेपच्या हो, ठिकाणी असतो तर. exactly, माझी म्हणजे- शिक्षिका या काइंड ऑफ आईसारखं बघतात ना युजली शिक्षिकेला, गुरु वगैरे. कधीही. तुम्ही काही काय करत आहे? What is this? सो मला ती मानसिकताच ती अशी वाटते की आपण कुठेतरी संस्कारांमध्ये संस्कारांमध्ये मी म्हणते पालकच असं नाही, पण पुस्तकं, मूवीज किंवा माणसं आजूबाजूची, हे सगळेच कुठेतरी संस्कारांमध्ये किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये कमी पडतोय. कुठल्याही एका रिस्पॉन्सिबल माणसाला घडवण्यासाठी किंवा रिस्पॉन्सिबल नागरिक घडवण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि आपण परत मुद्दा तोच आहे की आपण आउटपुट किंवा जो आउटकम आहे, जो रिझल्ट आहे, त्याच्यावर फोकस करतो, त्याला क्रिटिसाइज करतो, पण त्याची प्रोसेस काय आहे मागे, तो लहानपणी कसा लहानपणातून वरती आलाय, त्याचं अपब्रिंगिंग कसं झालंय, त्याला आईवडिलांनी काय गोष्टी शिकवल्यात काय नाही, त्याला कुठल्या पद्धतीची लोक भेटली आहेत, कसे शिक्षक भेटलेत, कसे पियर्स भेटलेत, ह्या गोष्टींकडे फोकस नाही होत ना. आपण डिरेक्ट ह्या गोष्टीवर आता बोलू शकतो की यार हा विचार मनात कसा काय आला, किंवा अशी कमेंट कशी काय केली, एवढी हिंमत कशी काय झाली. अरे पण तो कुठल्या बाजूनी आलाय, तो कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलाय, त्याला काय गोष्टी कळाल्या आहेत, कशा पद्धतीने कळाल्या आहेत, कुणाकडून कळाल्या आहेत, ह्या गोष्टीवर पण फोकस करणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यावर फोकस केला तर आपण चेंज करू शकू. इट्स लाईक कॉझेशन आणि इफेक्ट. करेक्ट. तर कॉझेशन जोपर्यंत आपण चेंज नाही करणार तोपर्यंत इफेक्ट चेंज नाही होणार. राईट. सो प्रत्येक वेळेस आपलं हे असं म्हणतं की इफेक्टवर बोलत राहतो आपण की अरे हे असं आहे, हे असं आहे, हे चुकीचं आहे, हे तसं आहे. पण कॉज जी आहे, लाईक कारणाच्या मुळापर्यंत जाऊन कारण चेंज करणं, हे आपण कधी शिकणार? करेक्ट. आणि मला प्रत्येक वेळेस असं वाटतं की क्युरेटिव्ह काहीतरी करण्यापेक्षा आपण काहीतरी प्रिव्हेंटिव्ह करायला जाऊयात आता. की प्रत्येक वेळेस रेप घडल्यानंतर, काहीतरी चुकीचं झाल्यानंतर मग आपण ह्या गोष्टींवरती चर्चा करणार किंवा ह्या गोष्टींवरती प्रश्न विचारणार, त्यापेक्षा ह्या गोष्टी होऊ नयेत म्हणून काहीतरी करायला सुरुवात केली पाहिजे का आता? गरजेचं आहे. हो. सो ही पण गोष्ट मला वाटते की ती जास्त इम्पॉर्टंट राहते जेव्हा. आणि अगेन स्वातंत्र्य जे मी तुला म्हटलं ना की मी तर अक्षरशः तो सगळा कमेंट बॉक्स बघून असं डोकं धरलं होतं की मला ह्या समाजात मला सुद्धा राहायचं नाही, मला माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा जन्माला घालायचं नाहीये. कारण जर हे मलाच सहन नाही होतंय तर माझ्या मुलाबाळांना किती काय काय बघावं लागेल आता. की ती डेप्थच नाहीये जर का समाजात ह्या गोष्टी समजून घेण्याची, तर मला नाही वाटत की सर्व्हाइव्ह करावं कुठल्याही जीवानं पुढच्या अशा समाजात. का म्हणजे म्हणजे मला खरंच ही गोष्ट फार अशी, म्हणजे मी त्या मित्राला पण सेम मेसेज केला आणि त्याचं फार उत्तर छान होतं की तो म्हटला की युअर किड शुड बी रिबेलियस देन. की तुझ्या बाळाने भरे तुला ही भीती वाटू शकते की मला माझी पुढची पिढी जन्माला नाही घालायची, पण जी कुठली पिढी येईल त्याला हे शिकव की तू आता ह्याच्यावर रिबेल करायचंस, तू याला वाचा फोडायचीस किंवा ह्याच्या विरोधात उभे राहायचंस. सो हा एक मार्ग आहे. पण हो, मला तर अगेन असं वाटतं की प्रिव्हेंटिव्ह मेजर्सवरती आपण जास्त लक्ष देऊयात आता, ते गरजेचं आहे. शेवटचाच महत्वाचा प्रश्न की तू म्हटलीस की डीप नाही आहेत, शालो आहेत खूप जास्त एकूण समाज किंवा लोक. सो शालोच्या विरुद्ध मॅच्युरिटी मी हे जोडतोय. सो व्हॉट इज मॅच्युरिटी आणि कदा मनुष्य किंवा समाज मॅच्युअर आहे म्हणजे काय असू शकतं ओके, इन युअर पॉइंट ऑफ व्ह्यू? हां, येस. तर मला असं फार वाटतं की एखादी गोष्ट जेव्हा माझ्या समोर येतेय तेव्हा त्याच्या वरवरच्या गोष्टीवरून त्याला जज करणं आणि त्याच्याबद्दल खूप डीप विचार करणं, ह्यात फरक आहे. म्हणजे जेव्हा प्रणय माझ्या समोर आलाय तेव्हा तो कसा दिसतोय, कसा आहे, कसा बसतोय, कसा वागतोय, याच्यावरून त्याला जज करणं. आणि प्रणय कसा बोलतोय, कशा पद्धतीने विचार करतोय, तो काय गोष्टी बोलतोय, कुठल्या गोष्टींवरती बोलतोय आणि तो का बोलतोय, ह्या गोष्टींचा विचार करणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं हाच फरक आहे मॅच्युरिटी आणि इमॅच्युरिटी मधला. फक्त प्रणय असा नाही, पण कुठलीही गोष्ट जेव्हा माझ्या समोर येते ती का घडली, हा जो काचा प्रश्न मी विचारू शकतो ना,
तो प्रश्न मला वाटतं पुढच्या अनेक गोष्टींना ऊर्जा देतो किंवा पुश करतो. सो ज्या ठिकाणी मी का विचारू शकत नाही किंवा का विचारण्याची माझी क्षमता नाही, तिथं माझी मॅच्युरिटी कमी पडते असं मला वाटतं. आणि मला असं नाही वाटत की सोल्युशन मिळवणं म्हणजे मॅच्युरिटी आहे. सोल्युशन मिळवण्याचा ट्राय करणं ही सुद्धा मॅच्युरिटी आहे. ग्रेट. किंवा हे काहीतरी गंडतंय आणि मला आता काहीतरी चांगलं शोधायची गरज आहे. हा विचार येणं इथून मॅच्युरिटीची सुरुवात होते. व्हेअरएज हां, ठीक आहे, चालू देत ना, मला काही फरक नाही पडत. ही मला वाटतं कुठेतरी इमॅच्युरिटी आहे. कारण तुम्ही तिथं काचा प्रश्न विचारत नाही, बरोबर. कसंचा प्रश्न विचारत नाही, रादर तुम्ही तिथं प्रश्नच विचारत नाही. तर नाही मला वाटत की तिथं तुम्ही डेप्थपर्यंत नाही जाऊ शकत. डेप्थ किंवा शॅलो हे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की मला का वाटलं की डेप्थ नाही आहे समाजामध्ये, कारण ज्या काही गोष्टी तुमच्या पुढे येतायत त्याच्यावर कमेंट करायची किती घाई आहे तुम्हाला किंवा त्याच्यावर माझं मत सांगायची किती घाई आहे तुम्हाला. बरोबर. वेरच तुम्ही ह्याचा विचार नाही करत की कुठल्या पद्धतीने लिहिलंय, नेमकं काय म्हणायचंय. मला फक्त माझं मत सांगायचंय आणि त्याच्यावर बरं बाकीचे किती लाईक्स देतायत ह्याला मी जास्त इम्पॉर्टन्स देतो. सो हा शॅलोनेस मला जास्त वाटतो. वेअरएज त्या थॉट मधला डेपनेस किंवा ती जी डेप्थ आहे ती कुठेच दिसत नाही. बरोबर. सो हे मला जास्त वाटतं की इथं कुठेतरी आपण गणतोय तो ती डेप्थ किंवा ती मॅच्युरिटी अगेन आपण लहान मुलांपासूनच देऊ शकतो. असं नाही होऊ शकत की तुम्ही 20 वर्षाचे झाला, 25 वर्षाचे झाला आणि मग तुम्हाला ती मॅच्युरिटी अचानक आभाळातून टपकली. असं नाही होत. बरोबर. तुमच्या अपब्रिंगिंग मधून थोडे त्याची बीज कुठेतरी पेरत न्यावं लागतं आणि तशा पद्धतीचं तुम्हाला एन्व्हायरमेंट करून द्यावं लागतं. तेव्हा कुठेतरी तुम्ही त्या पद्धतीने 20-25 गेल्यानंतर ते रिअलायझेशन तुम्हाला होतं की हा हे बरोबर आणि हे चूक. सो विवेक नावाची जी गोष्ट आपण म्हणतो ना ती इथं येते. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना किंवा एकमेकांना स्वातंत्र्य द्या, पण विचारांचं स्वातंत्र्य द्या की तू ठरव काय योग्य काय अयोग्य. मी तुला हे स्वातंत्र्य देते ठरवण्याचं, पण ते काय योग्य काय अयोग्य हे तुला ठरवायचं आहे. बरोबर. सो ते प्रत्येक वेळेस स्पून फिडिंग पण नाही झालं पाहिजे आणि ते स्वातंत्र्याच्या नावाने मनमानी पण नाही झाली पाहिजे की ठीक आहे मला स्वातंत्र्य मी अयोग्यच मी काही उचलेन. नाही, तुला स्वातंत्र्यच या गोष्टीचं आहे की तू योग्य काय हे ओळखण्याचं किंवा अयोग्य काय हे ओळखण्याचं. बरोबर. तुला ते प्रत्येक वेळेस प्रोसेस करण्याचं स्वातंत्र्य आहे नाही ही पुढची गोष्ट, पण आधी ओळखण्याचं स्वातंत्र्य मी देतेय का. सो इथपासून आपण मला वाटतं विचार करण्याची कुठेतरी गरज आहे. Those who just catch words, they are immature, and those who catch intentions, they are I think mature. Correct. They are Very फक्त true. सुचलं तुझ्यावरून की का किंवा those who catch intentions, I think they are mature Correct. instead of just words, right? Very true. Great. I am done with the questions. So how did you feel? I'm good. कसं मला वाटलं? मजा आली. Yeah. या आता That's मला great. मजा आली. Okay. So uncertainties are very important व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. to enjoy the life, I would say. या म्हणून कोरोना जास्त एन्जॉय केला लोकांनी. आता अरे खरंच आता लोक फार म्हणतात की भाई कसलं होतं कोविड. त्यावेळेस आपल्याला कळलं नाही, त्यावेळेस आपण खूप घाबरलेलो होतो, पण ते आता कळतं की त्या फेजनी पण खूप गोष्टी देऊन गेली ती फेज आपल्याला बऱ्याच. करेक्ट. या खूप छान. सो या थँक्स अ लॉट. थँक्स यू केम हिअर आणि थँक्स फॉर युअर टाइम. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. ओके. नाही भेटत राहू अनेक विषयांवरती बोलण्यासाठी. अजून खूप कोर गोष्टी आहेत. हे तर फ्री फ्लोच होता प्रॉपर. मी काही प्रिपेअर केलं नव्हतं. येता येता सुचलं रिक्षात. तेच म्हटलं ठीक आहे इथून सुरुवात करू, पुढे जाईल ते जाईल मग. सो या थँक्यू. थँक्स अ लॉट फॉर कमिंग. थँक्यू, मला पण मजा आली बोलून. येस. चलो बाय. येस, बाय. कृपया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून आमचं काम कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा आणि शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.